करावा लागेल. इलनेस. येस. आणि यामुळे आपण पाहतो, की आज मेडिकल पॅथॉलॉजीमध्ये जे आपण मेडिसिन खातो, औषधं खातो, ती एखादा प्रॉब्लेम तयार झाल्याच्या नंतर खातो, ना की तो होऊ नये म्हणून आपण खाऊ शकत नाही. माझ्या डॉक्टरांना आपण आपल्या चांगल्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. आपण म्हटलं, "डॉक्टर साहेब, एखादी शुगर होऊ नये म्हणून मला गोळी द्या." देतील का हो? बीपी होऊ नये म्हणून गोळी द्या. देतील का? बिलकुल नाही. ते काय म्हणतात, "ज्यावेळी होईल, त्यावेळी मी इथंच आहे." हां, अजून एक फ्लोर वाढलेला असेल आणि आपलं मोठं वरती हॉस्पिटल झालेलं असेल त्यावेळेला 5 स्टार सारखं आपण हॉस्पिटल बनवणार आहोत येणाऱ्या काळात. त्यावेळेला तुला जर काय झालं, तर मी तुझी काळजी घ्यायला मदत करणार आहे. तेव्हा तू काही घाबरू नकोस. जेव्हा तुला काहीतरी होईल, तेव्हा तू माझ्याकडे ये. किती लोकांना वाटतंय हा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. चेंज, लवकर लिहा, चेंज, लवकर लिहा, चेंज, लवकर लिहा, चेंज. महत्त्वाच्या सब्जेक्टमध्ये मी हात घालणार आहे. लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. लवकर लिहा, चेंज, चेंज, चेंज. फास्ट लिहा, चेंज. किती लोकांना वाटतं हे चेंज व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिला हा चेंज आणावा लागेल. हा चेंज निर्माण करावा लागेल आणि त्यासाठी म्हणतात ना, क्रांतिकारी बनावं लागेल. काय बनावं लागेल? बनायला तयार आहात? क्रांतिकारी बनायला तयार आहात? समाजासाठी एकेकाळी ती क्रांती करावी लागली, की ज्यावेळेला अक्षरशः जीव धोक्यामध्ये घालून म्हणतात ना, लढाई करून आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी क्रांती करावी लागली. दुसऱ्या वेळेला इंग्रजांना पळवून लावण्यासाठी आपल्याला खूप मोठी क्रांती करावी लागली. आता रोगांना पळवून लावण्याची क्रांती आपल्याला करावी लागेल. ती आत्ताच्या काळाची खरी क्रांती आहे. स्वास्थ्य क्रांती, आरोग्याची क्रांती. येस, तयार आहात? मग ते सोल्युशन कसं असायला पाहिजे साहेब? हा जो मार्ग तुम्ही पाहताय, की आता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं, इथं मात्र फक्त इन्कमिंगचा रस्ता आहे. आउटगोइंग दिसणारच नाही. एकदा का या ट्रॅप म्हणू आपण याला, एकदा का यामध्ये माणूस अडकला ना, की त्यातून बाहेर येण्याचा मार्गच नाही. आणि याचं कारण मी मागच्याही 2-3 मीटिंग्समध्ये सांगितलंय. आजही काही नवीन लोकं आज काही नवीन लोकं आहेत का? जरा सांगा बरं? येस, व्यवस्थित समजून घ्या, की यातून का बाहेर पडू शकत नाही व्यक्ती? कारण कोणतंही मेडिसिन किंवा औषध हे कधीही रोगाचा उपचारच करत नाही. नॉट हीलिंग. शब्द वापरतो मी हीलिंग. हीलिंग शब्द लिहून घ्या. म्हणजे काय? ते सेवन केल्यानंतर शरीरामध्ये उपचार होत नाही, बल्कि तात्पुरतं काही ना काहीतरी फक्त ड्रग ॲक्शन होतीये आणि कंट्रोल केलं जातं. म्हणजे काय? हीलिंगच होत नाही. हीलिंग होत नाही म्हणजेच काय? संपूर्ण शरीराचं हीलिंग एका वेळेला व्हायला पाहिजे. आणि याच्यामुळे आपण पाहतो, की कोणताही हेल्थ प्रॉब्लेम कधीही कमी होत नाहीये. आयुष्यभराचं रिकरिंग चालू झालं आणि एक पॉइंट लिहून घ्या, जर आज तुम्ही प्रेझेंटेशन व्यवस्थित ऐकत असाल तर. मिनिमम महिन्याला ₹5,000 खर्च झाले. होतात का नाही होतात सांगा बरं? 5,000 महिन्याचे खर्च होतात का नाही होतात सांगा बरं? लवकर लिहा. जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर लिहा 5K. कुणाला शुगर असेल, कुणाला ब्लड प्रेशर असेल, कुणाला हार्टचा प्रॉब्लेम गोळ्या चालू असतील. येस, काही ना काहीतरी सारखी स्कॅनिंग करावी लागते, रिपोर्ट काढावे लागतात, डॉक्टरकडे जावं लागतं, रिपोर्ट्स घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर सांगेल त्या टेस्ट कराव्या लागतात. तर कम से कम बोल रहा हूं मैं, मिनिमम 5K अगर महिन्याला खर्च होतात कंटिन्यू दवाखान्यामध्ये, तर 1 वर्षामध्ये जवळपास 12 पंचे 60, ₹60,000 खर्च होतात. लिहून घ्या बरं का हे तुम्हाला बोलायचंय. एका वर्षामध्ये 60,000 खर्च होतात त्या एका स्मॉल हेल्थ प्रॉब्लेमसाठी आणि एका वर्षाचे 60,000 तो आजार किती वर्ष राहणार बरं शरीरात? सर तो आजार तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणार. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहणार. याचा अर्थ मी जर 20 वर्ष जरी पकडला तो डायबिटीज शरीरात राहिला, तर गुणिले एका वर्षाचे 60,000 गुणिले 20 वर्ष 6 दुनी 12,00,000. आता लिहा 12,00,000. जरा दिसू द्यात. ₹12,00,000 लवकर लिहा, लवकर लिहा, लवकर लिहा. एकदा का यामध्ये गेला, की बाहेर यायचा रस्ता नाही आणि कमीत कमी ₹10,00,000 घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एका वेळेला काही लोकांचे एकदम 10,00,000 पण गेलेले आहेत. पण मी तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन किती लोकांना ॲग्रीमेंट बरोबर वाटते सांगा? ॲग्री वाटते. येस. येस सहमत लिहा ॲग्री 12,00,000 लिहिले तरी लक्षात येईल, की बरोबर सर बोलताय तुम्ही. ही आत्ताची रिॲलिटी आहे. धिस इज कॉल्ड टुडेज रिॲलिटी. पहिलाही स्लाईड होता ना रिॲलिटी. की यामध्ये आपल्याला या ट्रॅपमध्ये जायचं नाही. किती लोकांना हे ₹12,00,000 वाचवायचेत. लवकर लिहा ₹12,00,000 वाचवायचेत. सेव्ह लिहा सेव्ह. मी ना एकटा बोलणारच नाही. मला चॅट बॉक्स बघतच सांगायला आवडतं. लवकर लिहायचं. येस सर तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. वाचले पाहिजेत. सेव्ह. सेव्ह झाले पाहिजेत. वाचले पाहिजेत. सेव्ह करायचेत आपल्याला ते. दवाखान्यात जाणारा पैसा कधीही रिटर्न येत नाही. परंतु तुम्हाला हे 12,00,000 वाचवायचे असतील, तर सोल्युशन तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे अशी वेळच आपल्यावरती यायला नको. आहे माहिती तुम्हाला? येस. म्हणजे आज आपण पाहतोय, की घराघरामध्ये हा प्रॉब्लेम वाढत चाललाय. शेजारी आलाय हा आजार. इतका जवळ आलाय, की एकेकाळी मात्र तो माहिती नव्हता लोकांना. आता मात्र आपल्या आजूबाजूला तो पोहोचलाय. कॅन्सर हा रातोरात होतच नाहीये. याच्या पाठीमागे पण आपली जीवनशैली खराब आहे. ज्यावेळेला आपण जीवनशैली चांगली ठेवायला पाहिजे ती आपण ठेवतच नाही.
जीवनशैली म्हणजे नेमकं काय असतं तर लिहून घ्या. ईट वेल, सगळ्यात पहिले ईट वेल, स्लीप वेल, एक्झरसाइज वेल. लिहून घ्या. ईट वेल, स्लीप वेल, एक्झरसाइज वेल. चांगलं जेवण, चांगलं सेवन करा, ज्याच्याने न्यूट्रिशन मिळतील. तुमचा आहार, ते तुमच्यासाठी अन्न, हे तुमचं न्यूट्रिशन असायला पाहिजे. प्रॉपर मेडिसिन असायला पाहिजे, आहारच. ईट वेल, स्लीप वेल, एक्झरसाइज वेल, आणि त्यानंतर शीट वेल. म्हणजे पोटही साफ व्हायला पाहिजे, गट हेल्थ चांगली असली पाहिजे. दुसऱ्या दिवशी टॉयलेटमध्ये गेल्यानंतर 5 मिनिटात 10 मिनिटात पोट रिकामं व्हायला पाहिजे, ना की तुम्हाला पुन्हा 3-3 वेळा जावं लागलं पाहिजे. सिच्युएशन रियालिटीमध्ये आहे. ह्या 4-5 गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या, दिस कॉल्ड फॉर्म्युला. आणि यालाच फॉर्म्युला म्हणतात. हे तुमच्या स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये घेऊन या. बरीचशी लोक जेवण कधी करतात हो? मला सांगा, विचारा त्यांना. मी बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटेशन प्रोग्राम करत असतो. असा प्रश्न येतो, तुम्ही जेवता किती वाजता? तर मोस्टली लोक जेवतात संध्याकाळी जास्त. सगळा परिवार सगळे एकत्र येतात संध्याकाळी. इथं बरेचशी लोक आहेत, मला सांगा, महिला पण बसल्या असतील बसच्या प्रोग्राम मध्ये, आजच्या मीटिंग्स मध्ये. तुम्ही चांगल्या चांगल्या डिश कधी बनवता? सुंदर सुंदर डिश, पंचपक्वानवाल्या डिश, मस्तपैकी गोड धोड कधी बनवता तुम्ही, सांगा बरं? रात्री. सगळे घरी येतात त्यावेळेला. ऍक्च्युली जीवनशैलीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये आहारशास्त्र काय म्हणतं, तुमचं सकाळचं जेवण हे 10 ते 11 वाजता राजासारखं पाहिजे. दुपारचं जेवण प्रजेसारखं, रात्री जेवण भिकाऱ्यासारखं पाहिजे. पण सगळ्यात जास्त ढाबे कधी खुले असतात? आपण तर चांगल्या चांगल्या सिटीमध्ये राहणारी लोक, आणि मोठ्यात मोठे ढाबे कुठं सुरू असतात? सगळे रात्री 2-2 वाजेपर्यंत ढाबे चालू असतात. सगळा हायवे जागा असतो. येस नो? अगदी शेजारी सगळ्या शहरामध्ये आपण बघा, मोठे मोठ्या रोडवरचे सगळे ढाबे 2-2 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत, 11-11, 12-12 वाजेपर्यंत चालू आहेत. रियालिटी आहे का नाही? काय केलं हो आपण? ऍक्च्युली ज्यावेळी शरीरामध्ये ते अन्न विष बनणार होतं, त्यावेळी आपण खाल्लं. आपली जी प्रकृती आहे ना, ही प्रकृती आहे, आणि आपण धरतीला पण प्रकृती म्हणतो आपण. तर या प्रकृतीचं जर आपण समीकरण शोधायचं गेलं ना, तर ते सूर्याशी निगडीत आहे. लवकर लिहा, निगडीत लिहा. उंदीर कधीही, उंदीर उंदीर म्हणजे रात्रीचा प्राणी आहे, तो निशाचर आहे. उंदीर, पाल कधीही दिवसाचं सेवन करत नाही. झुरळ दिवसाचं सेवन करत नाही. हे प्राणी रात्रीचं सेवन करतात. कारण त्यांची प्रकृती रात्रीचं जेवण करण्यासाठी आहे. आणि माणूस हा प्रकृतीने, हा दिवसाचं सेवन करण्यासाठी, जेवण करण्यासाठी, ना की रात्री 10-11 वाजता, 12 वाजता. म्हणून असं म्हटलं जातं, सकाळी तुम्ही सूर्यप्रकाश म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर 3 तासामध्ये पोटभर जेवायला पाहिजे. लिहा लिहा, लवकर लिहा, लवकर लिहा. सूर्योदय झाल्यानंतर 3 तासाच्या आत तुम्ही पोटभर जेवण करायला पाहिजे. आणि सूर्यास्त पूर्ण झाल्यानंतर, अंधार पडल्यानंतर पोटात अन्न जाता कामा नये. 7:30-8 वाजता फार फार तर. ही थोडीशी मेंटेन करूया ना जीवनशैली. या सगळ्या गोष्टी जर शरीरात आपण मेंटेन केल्या, तर बॉडीमध्ये कधीही ऍसिड बनणार नाही. चुकीच्या वेळी घेतलेला आहार हा फक्त विषप्राय बनतो, पॉइझन बनतं बॉडीमध्ये. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. तुमचं लिव्हर, लिहून घेता सगळेजण पॉइंट. लिव्हर हा एक स्टोरेज टँक आहे, आणि ते लिव्हर आपल्याशी बोलतं. तो काय म्हणतो माहित आहे का? तुम्ही रात्रीच्या वेळी जेवता, तुम्ही कधीही खाता, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही म्हणतात ना कंटिन्यू, वो गाना आहे ना, ठूस ठूस, वो ठूस ठूस के खाना खा रहे लोग. मतलब रात के भी खाना खा रहे, 4 बजे भी खा रहे, दोपहर में भी खा रहे, अच्छा अच्छा भोजन भी किया, उसके बाद 2 घंटे के बाद फिर जाके कुछ तो, हा मराठीत, आता चांगलं जेवण पण झालं, आणि जेवण झाल्यानंतर इमिजिएटली रस्त्याच्या बाजूला जाऊन कुठेतरी आपण काय ना काहीतरी स्ट्रीट वरती पण खातोय. किती तुम्हाला पटतं? येस. ते लिव्हर काय म्हणतं, बाबा रे, तुमच्या 2 जेवणामध्ये 6 ते 8 तासांचा गॅप असावा. 6 hours ऍटलिस्ट. काहीच खाऊ नका. ते लिव्हर काय म्हणतं, की मी तुमच्या शरीराचा ऍक्च्युअली कारखाना आहे, इंजिन आहे. तुमचं जे काय अन्न आलं ते मला पहिलं पचवू द्या, आणि त्यातून काय वाटलं तर मला स्टोरेज करायचं आहे, आणि सगळी तुम्हाला ऊर्जा निर्माण करून द्यायचंय, तुमचं इंजिनचं काम आहे. पण त्यावेळी तुम्हाला तुमच्या इंजिनला काम देण्यासाठी त्याला ऍटलीस्ट 6 ते 8 तासाचं तुम्हाला ठेवावं लागेल गॅप. पण होतं काय, असं सारखं तुम्ही खात राहता, खात राहता, खात राहता, ठूस ठूस के, म्हणजे हे सतत गाणं गात गात खात राहता तुम्ही. मग होतं काय मित्रांनो माहितीये का? ते लिव्हर मग आधा अधुरं सोडून सगळं बाजूला काढून ठेवतो, तसंच टाकून देतो, आणि तसं स्टोरेज होतं बॉडीमध्ये. नको असलेली साखर, नको असलेलं कोलेस्ट्रॉल, नको असलेलं युरिक ऍसिड, अनवॉन्टेड कचरा, हा सगळा बॉडीमध्ये साठत जातो, आणि हेच रोगाचं प्रमुख कारण आहे. ह्याला म्हणतात जीवनशैली. की तुला समजतंय? फंटास्टिक. आणि याचा सगळ्यात मोठा परिपाक, ज्याला म्हणतो परिणाम, हा सर्वात मोठा दुष्परिणाम एका सिच्युएशनला जातो, आणि तेव्हा ते बनतात सेल बॉडीमध्ये कॅन्सर सारख्या. समजतंय? येस. जसं म्हटलं मी, लिव्हरमध्ये तुमच्या साखर जास्त गेलं तर लिव्हर स्टोरेज करून ठेवतो साखर सुद्धा लिव्हरमध्ये.
आणि तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी स्टोरेज आहे. साखर ऍक्च्युली खाण्यामुळे डायबिटीस होत नाहीये, तुमची जीवनशैली बिघडल्यामुळे डायबिटीस आहे. तुम्ही काहीतरी चुकीचं केलं ना, मग तुम्हाला ती शिक्षा मिळणार. येस, समजतं मी बोलतोय ते? येस, काहीतरी चुकीचं केलं तर तुम्हाला ती शिक्षा भोगावी लागणार. पहिलं काहीतरी केलेलं आहे चुकीचं. लोक म्हणतात साखर खाल्ल्याने कधी डायबिटीस होत नाही जादा. साखर खाल्ल्याने डायबिटीस होत नाही. साखर ही तुमची ऊर्जा आहे. काही लोकांच्या शरीरामध्ये ते साखर बरोबर विनिमय कंट्रोल होते, कंटिन्युअसली रेग्युलेट केली जाते बाय द इन्सुलिन. पण तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स जर डॅमेज झाला असेल, इन्सुलिन शरीर वापरण्याची क्षमता कमजोर झाली असेल, तर मात्र तुमच्या पॅनक्रियावरती पण लोड येतो, तुमच्या बिटा सेल्सवरती पण लोड येतो आणि तुमचं इन्सुलिन शरीरामध्ये वापरलं जात नाही. त्यावेळेला मात्र तुमच्या शरीरामध्ये ही डायबिटीस सारखी साखर साठून पडून राहते आणि हीच रोगाचं कारण बनते. असे कचरे बॉडीमध्ये साठत चाललेत आपल्या लाईफस्टाईलमुळे. अर्थरायटिस प्रमाण वाढले की नाही वाढले सांगा बरं मला. पटतंय मी बोलतोय ते? लवकर बोला, लवकर बोला. येस, अर्थरायटिस. बिचारा सांधा दोषी आहे, परंतु ऍक्च्युली इथं सांधा त्याचा दोषी आहे. पण याच्या पाठीमागं कारण सुद्धा कुठं आहे? तर तुमच्या पोटामध्येच आहे, लिव्हरमध्येच आहे. युरिक ऍसिड कधी सांधा बनवत नाही. लिहून घ्या पॉइंट. तुमचा जॉईंट कधीही युरिक ऍसिड बनवत नाही. हे बोला लोकांना भेटल्यावर. हे कुणी सांगत नाहीये त्यांना. मोठ्यात मोठा जॉईंट रिप्लेसमेंट पशी गेले तरी ते काय म्हणतात, आता जॉईंट बदलूया आपण. पण ते जॉईंट खराब होण्याच्या पाठीमागं जे वरती ऑर्गन दडलेलं आहे, ते तुमचं इंजिन, गाडीचं इंजिन ना. म्हणजे त्या ठिकाणी जे अनवॉन्टेड बॉडीमध्ये प्रोटीन गेलं, जे ऍसिडिक प्रोटीन आहे, त्याचं रूपांतर युरिक ऍसिड मध्ये झालं आणि ते युरिक ऍसिड फॉर्म झालं आणि ते युरिक ऍसिड पोहोचलं तुमच्या एकतर किडनीमध्ये किंवा मग तुमच्या सांध्यांमध्ये. ओ माय गॉड, समजला पॉइंट? याचा अर्थ काय? दोषी कोणीतरी वेगळाच आहे आणि सजा कोणीतरी वेगळाच भोगतोय. म्हणून असं म्हटलं जातं की कधीही शरीराचा तुकड्यामध्ये इलाज केला जाऊ शकत नाही. लिहिताय का हा पॉइंट? शरीराचा तुकड्यामध्ये इलाज केला जाऊ शकत नाही. इलाज करायचा असेल तर संपूर्ण शरीराचा इलाज करायचा आहे. इलाज करायचा असेल डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ओव्हरऑल बॉडीचा आपल्याला हेल्थचा इलाज करायचा आहे. त्यालाच म्हटलं जातं तुमची हिलिंग ॲबिलिटी चांगली ठेवायची. वेट गेन, वेट लॉस हे सगळ्या गोष्टीसाठी एकच सोल्युशन असलं पाहिजे. मग शुगर आहे, आर्थरायटिस आहे, काही बघायचं नाहीये. मॉडर्न लाईफस्टाईल आपली एवढी डॅमेज आहे, माल न्यूट्रिशन एवढं प्रचंड प्रमाणामध्ये आहे. हे दोन सगळ्यात मोठे राक्षस आहेत आत्ताचे महाभयंकर. माल न्यूट्रिशन म्हणजे अन्नधान्यामध्ये, भाजीपाल्यामध्ये, फळफळावनामध्ये आता ते न्यूट्रिशन राहिलेलं नाही. आता मात्र सगळं नकली मिळत चाललंय. मुलांचं तर आता तुम्ही विचार करा, की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा बदललेल्या आहेत. मॉडर्न लाईफस्टाईलच्या नावाखाली आपण पिझ्झा, बर्गर म्हणजे ज्या गोष्टी आपल्या शरीराला नाही द्यायला पाहिजे ते आपण देतोय. आपण आई-वडील जर मुलांना घेऊन संध्याकाळी 7 वाजता पिझ्झा खाऊन येत असाल आणि घरी उपाशी राहत असाल, तर मुलांना सवय लागणार का नाही लागणार? बोला बरं मला हे. कोण लावतंय सवय मॉडर्न लाईफस्टाईलची? आपण लावतोय. आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या ऑर्गन्सवरती होतोय. या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या प्रत्येकाच्या सिटीमध्ये हा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे अॅनिमिया आता. आणि या अॅनिमिया हा लहान मुलांपासून शाळेत आम्ही आता एक कॅम्पेन केले ना ज्या ठिकाणी, कॅम्पेनमध्ये आम्ही थोडासा बीएमआय सर्च करून पाहिला. बॉडी मास इंडेक्स. ओ माय गॉड! तुम्ही लिहून घ्या हा पॉइंट आता माझ्याकडून. 70% मुलं म्हणजे 100 मुलं आली तर 70 मुलं अंडरवेट आहेत. याचा अर्थ काय? त्या मुलांचं त्यांचा बीएमआय प्रमाणे कॅल्क्युलेटर प्रमाणे त्यांचं वजन आणि उंची त्यांच्या वयाप्रमाणे नाही. त्यांचं वय वाढलेलं आहे, परंतु त्यांची हाईट आणि त्यांची वेट मात्र वाढलेली नाही. अशी पूर्ण स्केलेटन दिसतायत पोरं. पटतंय का बोलतोय ते? अॅनिमिया हा सगळ्यात सुरुवातच झाली आणि बघा ना पूर्वीच्या काळी आजी-आजोबा, आजीच्या काळात जाऊ, पणजीच्या काळात जाऊ, 12-12 मुलं व्हायची प्रत्येक वर्षाला पाळणा व्हायचा. परंतु आज आपण पाहतो की तेव्हा कधीही सीझर केलं जात नव्हतं. तर ते बाळाला डिलिव्हरी करण्याची पॉवर तेवढी त्या महिलांमध्ये होती, मातेमध्ये होती. आता मात्र एक डिलिव्हरी जवळ ते एकच टेन्शन येतं, मुलगा होईल का मुलगी नाही? कोणतं टेन्शन येतं सांगा बरं? सर, डॉक्टर साहेब, मला खरं सांगा ना, नॉर्मल होईल का सीझर? हेच टेन्शन घेतलेलं आहे सगळ्यांनी. आणि 70% प्रॉब्लेम वाढलाय सीझरचा. मी 70% बोलतोय. ॲक्चुअली ह्याहीपेक्षा जास्त असेल. म्हणजे 100तल्या 70 महिलांची सीझर चालू आहे. येस ऑर नो? येस लिहिताय? येस. म्हणजे 7-10 महिला जर एका हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट असतील आता डिलिव्हरीसाठी 7-10 पैकी 7 लेडीजचं काय होते सीझर होतं. बिकॉज तेवढं शरीरामध्ये अॅनिमिया कंट्रोल होत नाहीये. अॅनिमिया होण्याच्या पाठीमागं लोहाची कमतरता, आयर्नची कमतरता, प्रोटीनची कमतरता आणि फोलिक ॲसिडची कमतरता आणि हे सगळेच घटक आपल्याला स्पिरुलिनामध्ये आढळतात.
आणि अॅनिमिया हेच मोठं कारण आहे ब्लडच्या सगळ्यात मोठ्या आजारांचं. इव्हन बोन मॅरो कॅन्सर पर्यंत जी लोक जात आहेत ना, ते बिकॉज ऑफ द अॅनिमिया. सतत सतत हिमोग्लोबिन कमी राहिलं, समजा हिमोग्लोबिन 6च्या खाली आलं, तर शरीरामध्ये गाठी बनायला लागतात आणि त्याचं कारण बनतो बॉडीला स्ट्रोक. हे तुमची लाईफस्टाईल आहे आजकाल. म्हणून तुमचं हिमोग्लोबिन वारंवार चेक करा आणि स्पिरुलिना मजबूत खा. हे प्रोडक्ट लाईफस्टाईल साठी आहे, हे भरपूर खा. हे प्रोडक्ट गरजेचं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युशन वाढले, प्रदूषण. आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो, मला आठवतंय आमचा कॅम्प होता महाबळेश्वरमध्ये एकदा, आणि त्यावेळेला तिथला जो गाईड होता तो आम्हाला दाखवत होता की तुम्ही आता महाबळेश्वरमध्ये म्हणजे समुद्र सपाटीपासून सर्व उंच ठिकाणी आला आहात सर, आणि इथं थंडी पण खूप आहे. अक्षरशः त्यांनी असं बोट करून दाखवलं त्या पूर्णपणे त्या बाजूला जिथं तो पूर्ण आपण म्हणतो ना दक्षिण खोरे, त्या बाजूचं पूर्ण मागची बाजू सगळी डोंगराळ भाग होता. तिथं कुठेही वस्ती दिसत नाही, पूर्णपणे तो एक पॉइंट होता, पण काळे ढग वरती होते. तो काय म्हटला माहितीये का, सर तुमच्या शहरातलं सगळं प्रदूषण इथं आहे बघा, हे दिसतंय तुम्हाला. काही लोकांना ते डोळ्यांना पण पाहायला मिळते. तुम्ही एका तासामध्ये जरा फक्त चेहऱ्यावरती रुमाल फिरवून बघा, तर रुमालाला सुद्धा काळे डाग लागतात. हे सगळं फुफ्फुसामध्ये चाललंय मित्रांनो. आणि ही सगळी लाईफस्टाईल, म्हणून आपण पाहतो की आपल्या डीएक्सएनच्या लोगो मध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ आहे. जाणून घ्यायचं अटेन्शन आहात? येस, अटेन्शन प्लीज. तुमचा लोगो सुद्धा जीवनशैलीला पुढे घेऊन येतो. डीएक्सएनचा लोगो काय सांगतो आपल्याला? डीएक्सचा लोगो म्हणतो हा जो लाल गोळा दिसतोय ना, तो आहे सूरज. सूरज, सूर्य, सन, पॉवर ऑफ द अर्थ. ह्या आपल्या बॉडीला सन म्हणजे काय? आपल्या शरीराला सूर्यप्रकाशाची गरज आहे. दुसरा आहे ग्रीन, म्हणजे काय? नेचरचा सिम्बॉल आहे. निसर्ग म्हणजे नैसर्गिक वनस्पतींची गरज आहे. नेचर बरोबर कनेक्ट राहायला पाहिजे, नेचरच्या विरुद्ध नको. आणि तिसरा बाजूला जी आडवी लाईन खाली दिसते ते पाणी, वॉटर, याचा अर्थ आधार. पाणी म्हणजे आधार. पाणी, सूर्य आणि नेचर, निसर्ग, याशिवाय तुम्ही जीवन जगू शकता का? या 3 गोष्टीशिवाय लवकर सांगा. शक्यच नाही, इम्पॉसिबल. सर ह्या 3 गोष्टी नितांत गरज आहे. यालाच पॉइझन केलेलं आहे आपण. हेच विषारी झाल्यामुळं जितकं तुम्हाला ह्याची गरज आहे, जेवढा तुम्हाला सूर्यप्रकाश, निसर्ग आणि पाण्याची आवश्यकता आहे, तेवढीच गरज खाली आधार डीएक्सएन ची गरज आहे. वाव, फंटास्टिक. डीएक्सएन, विश्वास. एक विश्वास देते की चला आपण आता पुन्हा निसर्गाकडे जाऊया, आपण जीवनशैली आजारांच्या विरुद्ध लढाई देऊयात. तयार आहात तुम्ही सगळे? लवकर लिहा, लवकर लिहा. जीवनशैलीच्या विरुद्ध लढाई देण्यासाठी तयार आहात? मग ती गोष्ट ऑर्गॅनिक असायला पाहिजे का इनऑर्गॅनिक असायला पाहिजे? याचं एक सुंदर उदाहरण स्क्रीनवर आहे आता तुमच्या. प्राकृतिक आणि अप्राकृतिक. येस, नैसर्गिक आणि अनैसर्गिक. काय झालंय बघा बरं. प्रकृती लिहा लवकर. प्रकृती प्राकृतिक गोष्टी बनवते. बघा मी सुंदर शिकवतोय तुम्हाला. प्रकृती प्राकृतिक गोष्टी बनवते. प्रकृती म्हणजे कोणती? शरीर पण एक प्रकृती आहे. तसं आपल्या ह्या धरतीला पण आपण काय म्हणतो? प्रकृती. ही प्राकृतिक चीज आपल्याला देते, आणि प्राकृतिक असेल तर ती काय होते? आपल्याला आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आता तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, प्रकृती प्राकृतिक चीज बनवते बघा. हे सगळ्या गोष्टी कोणी बनवल्यात? लिहून घ्या, लिहून घ्या. अर्थनी बनवल्या, प्रकृतीने बनवल्या. लवकर लिहा. हे कोण बनवतं? प्रकृती बनवते. जी गोष्ट प्रकृती प्राकृतिकली बनवते, ती गोष्ट ती नष्ट पण करू शकते. लिहून ठेवा हा पॉइंट. जे तुमच्या धरतीने जे समजा आता सॉइल बनवलं, तर ती नष्ट पण करू शकते. ऑइल बनवले, नष्ट करू शकते. फिश, मासे, जनावर मरून पडलं तर माती होऊन जाते त्याचे 3 दिवसामध्ये. येस नो? म्हणजे आपण पाहतो आता आजूबाजूला फ्लावर, फुलं, फळ सगळं काही जडतं, ते सगळ्याची माती होते. ते सगळं सामावून घेते आतमध्ये. याचा अर्थ त्या प्रकृतीमध्ये ताकद आहे, की त्या गोष्टीला पुन्हा नष्ट करण्याची. समजतं मी काय म्हणतो? ते नष्ट करण्याची. पण या ठिकाणी या प्रकृतीमध्ये जर आपण अप्राकृतिक गोष्टी आणायला सुरुवात केली, फॉर एक्झाम्पल आता बघा, म्हणून ही प्रकृती सुंदर राहिली आयुष्यभर. ही प्रकृती सुंदर राहण्याच्या पाठीमागे ती नष्ट करू शकते. इथं एखादं जर म्हणजे आपण म्हणतो ना, जे निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट पडली तर ती माती होऊन जाते. पण इथं जर एखादी प्लास्टिकची बॉटल टाकली तुम्ही, तर ती तिथंच पडून राहते आणि ती पॉइझन करते. ती शरीर किंवा ती प्रकृती नष्ट करू शकत नाही. तुम्ही केमिकलचं काहीतरी ओतलं ह्या पाण्यामध्ये, तर ते पाणी सुद्धा प्रकृती आपल्यामध्ये घेऊ शकत नाही. याचा अर्थ जे नैसर्गिक आहे, एव्हरीथिंग इज नॅचरल इज रिसायकल. क्या बात है! क्या बात है! लर्निंग होती का? लिहून घ्या हा पॉइंट. हे बोलायचंय लोकांना, की का आपण डीएक्सएनला सगळ्यात जास्त प्रेम करतो.
का DXN मला प्रत्येक घरात घेऊन जायचं आहे? काय आहे ही मिशन नेमकी? तर एव्हरीथिंग इज नॅचरल इज रिसायकल. जे नॅचरल आहे ते रिसायकल होतं. म्हणजे काय होतं? पुन्हा ते नष्ट होतं. पुन्हा त्याचा वापर प्रकृती करते आणि आपल्यामध्ये सामावून घेते. त्याला ती नष्ट करू शकते. सिंपल भाषेमध्ये ती नष्ट करू शकते. आता बघा इकडे. या बाजूला तुम्हाला दिसतंय हे नैसर्गिक बाजूला आहे. म्हणजे ऑर्गॅनिक हा वेस्ट दिसतोय आणि या बाजूला इनऑर्गॅनिक वेस्ट आहे. हा ऑर्गॅनिक वेस्ट जो दिसतो या ठिकाणी, माशाची तुम्हाला काहीतरी इथं बोन्स पण दिसतायत, काही बोन दिसतायत, काही फळं-बिळं, भाज्या दिसतायत. तर हे सगळं प्रकृतीचं आहे. ती प्रकृती स्वतःमध्ये पूर्णपणे संपवून नष्ट करू शकते. परंतु हे मानवाने निर्मित केले. हे ह्युमन मेड आहे. हे कारखान्यामध्ये तयार झालं. याला प्रकृती टच करू शकत नाही. याला प्रकृती नष्ट करू शकत नाही. सेम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा मित्रांनो. बघा म्हणून हा पॉइझन कचरा वाढत गेलाय. आपल्या शरीराची पण हालत तशीच आहे. हा कचरा कधीही नष्ट होत नाहीये. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही प्रकृतीच्या गोष्टी देता, जादा मात्रेत जरी खाल्ल्या, तर जेवढं शरीराला पाहिजे तेवढं ते वापरतं आणि जेवढं नको आहे ते बाहेर टाकून देते. प्रकृती प्राकृतिक गोष्टीला नष्ट करते किंवा यूज करते, रिसायकल करते, पुन्हा रियूज करू शकते. ह्युमन बॉडी कॅन डायजेस्ट. नॉट ओन्ली डायजेस्ट, ती जर शरीराला पाहिजे तेवढं घेते आणि राहिलेलं टाकून पण देते. तिला बरोबर समजतं कसं काय करायचं. क्या बात आहे! फंटास्टिक. म्हणून आता इथं बघू आपण. पण जर अशी गोष्ट तुम्ही खात असाल केमिकल फूड्स, येस जंक फूड्स, प्लास्टिक मधले, रॅपर मधले फूड्स, ह्युमन मेड फूड्स, जे अप्राकृतिक आहेत. मित्रांनो ध्यान द्या. ह्या गोष्टी शरीरामध्ये गेल्यानंतर फक्त टॉक्सिन देतात, न्यूट्रिशन नाही. हे रोग निर्माण करू शकतात, न्यूट्रिशन नाही. ह्युमन बॉडीमध्ये ह्या गोष्टी स्टोअर होतात. कारण ह्युमन बॉडी म्हणते मी प्रकृती आहे, मी प्राकृतिक आहे, नैसर्गिक गोष्ट द्या, मला जेवढी पाहिजे तेवढी ऊर्जा घेणार, नको आहे ते मी टाकून देणार बाहेर. पण तुम्ही जर अशी गोष्ट देताय की जी मला उपयोगी पण नाही आणि मी बाहेर काढू पण शकत नाही. अशा गोष्टी शरीराच्या आतमध्ये विषारी स्वरूपामध्ये साठून राहतात, टॉक्सिनच्या स्वरूपात साठून राहतात आणि मग आपल्या शरीरामध्ये अशा फॅट सेल्स बनतायत. कोणाच्या शरीरात शुगर डिपॉझिटेड होते, कोणाच्या शरीरात भरपूर प्रमाणामध्ये टॉक्सिसिटी वाढत चालली आहे. ॲसिडिकचा पीएच बॅलन्स जो असतो, तो पूर्णपणे हायली ॲसिडिक बनत चाललाय आणि अनेक रोगांचं कारण. माणसापुढे चॉईस आहे. जिभेला चांगलं लागतं ते खायला आवडतं, पण पोटाला चांगलं लागतं तिकडे मात्र दुर्लक्ष करतो माणूस. हो का नाही? सांगा बरं. बघा समोर स्क्रीनवर. या बाजूला एक ॲपल दिसतोय आणि या बाजूला मस्तपैकी पेस्ट्री ठेवली आहे. तर ह्याचे डोळे कुठल्या बाजूला फिरलेत? का तर ते जिभेला गोड लागतं, पण पोटाला विष करतंय. पण हे मात्र तुम्हाला इथं काय चव नाही देणार, पण पोटामध्ये मात्र उपयोगी आहे. म्हणून आपल्याला प्राकृतिक गोष्ट आणि आता गॅनोडर्माकडे आपण ज्यावेळी येतो, तर गॅनोडर्मा सुद्धा नेचर मेड आहे, ना की ते फॅक्टरी मेड. म्हणजे काय म्हणतो, निसर्गाने गॅनोडर्मा निर्माण केलाय. स्पिरुला कुणी निर्माण केली? बघा बाकीच्या डायरेक्ट सेलिंग मध्ये आणि DXN मध्ये हा सगळ्यात मोठा फरक आहे. मी आज एका व्यक्तीला भेटलो, त्यांनी मला सगळे 2-4 कंपन्यांचे प्रॉडक्ट माझ्यापुढे ठेवले, की आमच्या घरात कॅन्सर आलाय. आम्हाला यांनी पण सांगितलं, यांनी पण सांगितलं, यांनी पण सांगितलं. बघा सर सगळे प्रॉडक्ट ठेवलेत. आणि अक्षरशः मला अशी दया येते त्यावेळेला, की यार लोकांना नॉलेज नसल्यामुळे लोकं नको त्या गोष्टी घरामध्ये जमा करून ठेवतात अक्षरशः. ते तिला पटतं येस. म्हणून DXN का समजून घ्या आधी. मग आपण बघूया पुढे सगळं नॉलेज. DXN करण्याच्या पाठीमागचं रिझन स्ट्रॉंग करून घेऊ आज. हे इतकं स्ट्रॉंग बनवा ना, की आयुष्यभर तुम्हाला निर्णय घेताना कधीही तुम्हाला माघार घ्यावी नाही लागली पाहिजे. म्हणून इथं लिहिलंय, की DXN डॉक्टर लीम आपल्याला ज्या गोष्टी देतात, ते जगातल्या सर्वोच्च कोटीच्या वनस्पती देतात, निसर्ग निर्मित आहेत. आपण असं बॉटलवरती नाही लिहिलं, हे कॅल्मॅक्स आहे, हे कॅल्शियमसाठी आहे, हे प्रोटीन पावडर आहेत, असं आपण नाही दिलेलं. आपण टोटल नेचर बरोबर आहोत. याच रिझनमुळं गॅनोडर्मा तुम्ही 10 आरजी 10 जेल खाल्ला तर काय नुकसान होईल का? 20 आरजी 20 जेल खाल्ला तर काय प्रॉब्लेम आहे का? 20 आरजी 20 जेल खाल्ला तर काय होणार? प्राकृतिक आहे. प्राकृतिक गोष्ट प्रकृती नष्ट करते. छान वाक्य मिळालं ना आज? प्राकृतिक गोष्ट प्रकृती नष्ट करते. जे प्रकृतीने बनवले, जे प्राकृतीने बनवलं ते प्राकृतिक आहे, नष्ट होतं. मग तुम्ही 20 जरी खाल्लत, 25 जरी खाल्लत आणि 40 जरी खाल्ल्या आर-जी-जी-एल, तर शरीराला जेवढी त्यातनं पाहिजे तेवढी गरज, पूर्ण पाहिजे तेवढं न्यूट्रिशन काढून घेणार आणि जिथं त्याला वाटलं, की बस झालं आता एवढं, तर बाकीचं ते टाकून पण देणार. ते शरीरामध्ये टॉक्सिनच्या रूपात साठणार नाही. वॉव लिहा, फंटास्टिक लिहा, लवकर लिहा. चॉईस इज युअर. आता मेडिसिन मात्र तुम्ही एकच खाता आणि ते आयुष्यभर खाता. आता मेडिसिन खायचे का गॅनोडर्मा स्पिरुलिना खायचा लवकर सांगा. व्हेरी नाईस. लवकर, लवकर लिहा. फंटास्टिक, फंटास्टिक.
अशा काही वनस्पती निसर्गाने निर्मित केल्यात. आपलं पेनांग जिन्सेंग असेल, अनेक प्रोडक्ट आपले डीएक्सन आपल्यापर्यंत घेऊन येते. ओ माय गॉड! व्हेरी नाईस. लवकर लिहा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जबरदस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि म्हणून डीएक्सएनची तुलना इतर डायरेक्ट सेलिंग कंपनी बरोबर करूच नका रे मित्रांनो. होऊच शकत नाही. लोकांना करायची गरज नाहीये. इतकं डीएक्सन आपल्यासाठी चांगलं देतंय. यालाच काय म्हणतो आपण, आपल्या समोर सगळं काही आहे, पण जर वापर करत नसाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि हे प्रॉडक्ट मात्र आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या आई आणि वडिलांसाठी आयुष्यभर फुकट यायला पाहिजे. पहिला ध्यास हा घ्या. 90 दिवस तर असं काहीतरी करा. मी सांगतो तुम्हाला, की मी तुम्हाला एक वाक्य बोललोय, की जे मी सांगतोय ते तुम्ही करा. जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळणार आहे 100%. मी जे सांगितलं तुम्हाला 90 दिवसामध्ये प्रॉडक्ट फ्री करण्याची टेक्निक 90 डेजमध्ये. ती तुम्हाला आवडेल फ्री फ्री लॅब बघू बरं. सर हे DXNचे प्रॉडक्ट माझ्या घरामध्ये फुकट आले पाहिजेत. 90 डेज. येस, 90 डेजमध्ये काय करायचं प्रत्येक महिन्याला, त्याची तुम्हाला ऑलरेडी कल्पना दिलेली आहे. प्रत्येकाला दिली आहे. प्रत्येक डिस्ट्रिब्युटरला माहिती आहे. फक्त काय करावं लागेल, सीरियस व्हावं लागेल. जे सांगितलंय ॲज अ कोच बोला, ट्रेनर बोला, मेंटॉर बोला, गुरु बोला, मार्गदर्शक बोला, सलाहकार बोला, मित्र साथी म्हणा, काहीही म्हणा. पण जे सांगितलंय ते मात्र 100% जर फॉलो कराल, तर 90 डेजमध्ये प्रॉडक्ट फ्री करू शकाल आणि 6 महिन्यामध्ये बोनस 40,000 ते ₹50,000 क्रॉस होईल. वर्षभरापर्यंत 1,00,000 इन्कम पण होईल. आवडेल का? चांगल्या मार्गाने. आणि मग मात्र घरामध्ये सगळ्यांना प्रॉडक्ट मजबूत खाण्यासाठी तुम्ही संधी निर्माण करून देऊ शकता. क्या बात है! रेडी आहात का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझी एक दुसरी स्लाईड मी तुमच्या समोर घेऊन येतोय. दिसते का स्लाईड बघा बरं? हां, दिसतीये. हे जे उदाहरण आहे स्क्रीनवर आता तुमच्या, की सगळं काही तुम्हाला दिलंय, पण तुम्ही त्याचा उपयोग जर योग्य वेळी नाही केला, तर हे सगळं वेस्ट आहे. म्हणून याला म्हणतात रिसोर्स आणि रिसोर्सफुलनेस. रिसोर्स म्हणजे सगळं काही उपलब्ध आहे. बघा त्या व्यक्तीकडं 2 मिनिटामध्ये तो पलीकडे जाऊ शकतो, पण तो बसलाय आता सगळ्या शिड्या खाली आहेत. तरी पण विचार करतोय अजून काय आहे का? म्हणून आपल्याला DXNने जे दिलंय, ते अनमोल दिलेलं आहे, अनमूल्य दिलेलं आहे, ज्याची तुलना करू शकत नाही. आपल्याला DXN चांगल्यापणे डेव्हलप करायचं आहे. प्रॉडक्टची पोझिशनिंग समजून घ्यायचं आहे. कुठं बरं नेमकं प्रॉडक्टची पोझिशनिंग होते, ते प्रॉपर समजून घ्यायचं आहे. लर्निंग DXN प्रॉडक्ट व्यवस्थित ट्रेनिंग घ्या. प्रत्येक प्रोग्राममध्ये या. प्रत्येक मंगळवार, प्रत्येक शुक्रवार मराठी मीटिंगचा आपण कंटिन्युअसली सपोर्ट सिस्टम चालू केलेला आहे. आता माझी इच्छा काय असते, की पुढच्या वेळेला येताना तुम्ही 3-4 लोकांना आधीपासून प्रिपेअर व्हा. Zoom लिंकची वाट बघायची गरज नाही. ऑलरेडी तीच लिंक आहे, तीच मीटिंग आयडी आहे. सेम टू सेम. त्याला म्हणतात पर्सनल मीटिंग लिंक. ती लिंक कधीही चेंज होत नाही. लर्निंग डिफरेन्शिएशन स्ट्रॅटेजी मी आता डिफरेन्शिएशन बोललो. म्हणजे डिफरेन्शिएशन स्ट्रॅटेजी समजून घ्या. त्यानंतर स्पेशल फीचर काय आहे प्रॉडक्टमध्ये ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर थेरीज सांगितलेत आपल्याला. फूड थेरी आहे, अल्कलाईन थेरी आहे, ब्लड थेरी आहे, ग्रीन ब्लड थेरी आहे, ग्रीन थेरी आहे. येस ऑर नो? एन्झाईम थेरी आहे. या थेरी म्हणजे काय? तर याच्या पाठीमागं फूड सायन्स आहे. आणि हे DXN आपल्याला शिकवते प्रॉडक्ट नॉलेजमध्ये आणि आपल्याकरता ह्या गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. बरीचशी लोकांना गॅनोडर्माचा प्रॉडक्ट खातात आणि ज्यावेळेस चहाबद्दल बोलतात, तर ते फक्त चहा, चहा, चहा बोलतात. कस्टमर काय म्हणतो, "मग माझा मार्केटचा चहा आणि यामध्ये चहामध्ये किती रुपयाचा फरक आहे?" पटतोय पॉइंट हा? लवकर सांगा बरं, बरोबर बोललो का मी हा पॉइंट? किती लोकं असं म्हणतात, की "सर मार्केटमध्ये एवढ्याला चहा मिळतो, हा तुमचा चहा एवढ्याला, एवढा तर आम्हाला इकडे किलोभर होतो, तुमचा पावशेर मिळतोय." तर सगळ्यात पहिलं मनातून हा भ्रम काढा, की हा फक्त चहा आहे. चहा तर आम्ही तुम्हाला फुकट दिलाय. आम्ही दिलाय तुम्हाला ज्ञानोधर्मा. काय दिलाय लवकर लिहा, लवकर लिहा. आम्ही तुम्हाला दिलाय ज्ञानोधर्मा. सर मी जे तुमचे जे ₹400 ₹500 घेतलेत ना, हे त्या ज्ञानोधर्माचे घेतलेत, जे की ₹4,00,000 पर केजी मशरूम आहे ज्ञानोधर्मा. जडीबुटीमधला राजा आहे. डिफरेन्शिएशन, पोझिशनिंग. इतर चहाशी त्याची तुलना का होऊ शकत नाही? त्या चहात कधीच गॅनोडर्मा टाकलेला नाही. ते फक्त बॉडीसाठी ॲसिड आणि टॉक्सिन देऊ शकतो. भेसळ आहे. प्रचंड प्रमाणामध्ये नकली पण नाही. आणि म्हणून आपल्याला रिअल प्रॉडक्ट बरोबर राहायचं आहे, रिअल कंपनी बरोबर राहायचं आहे, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट बरोबर राहायचं आहे आणि याची क्रांती निर्माण करायची आहे. घराघरामध्ये डेमॉन्स्ट्रेशन घेऊन जायचं आहे. प्रॉडक्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. सो डिफरंट डिफरंट कंझ्युमर्स आपल्या समोर आहेत. ज्यावेळेला तुम्ही असं सांगता, की हा ज्ञानोधर्माचा चहा आहे, तर ज्ञानोधर्माचे जे गुण आहेत, ते या चहाबरोबर आहेत. तर तुम्ही जे पे करताय ते त्या ज्ञानोधर्मासाठी पे करताय. ज्ञानोधर्माचे जे गुण आहेत, गुणधर्म आहेत, ते आपल्या या कॉफीमध्ये आहेत.
तुम्ही जे पे करता ते त्या कॉफीसाठी नाही फक्त, तर त्या गॅनोडर्माच्या गुणधर्मांसाठी पे करताय. समजतोय का पॉईंट सर? गॅनोडर्माचे जे मेन जे फीचर्स आहेत, जे बेनिफिट्स आहेत, ते त्या गॅनोची टूथपेस्ट मध्ये आहेत. आपण फक्त टूथपेस्टला पे नाही करत आहोत, आपण घेत आहोत बेनिफिट, आपण घेत आहोत त्याचा यूज, का जो काय त्याचा फायदा आहे तो आपल्याला घेतोय. यालाच काय म्हणतो आपण? कस्टमर परचेस द बेनिफिट, कस्टमर परचेस द फिलिंग अँड एक्सपिरियन्स. तुम्ही ती व्हॅल्यू क्रिएट करा, म्हणून त्याला म्हणतात व्हॅल्यू बनवा, प्रोडक्टची व्हॅल्यू बनवा. प्रोडक्टची व्हॅल्यू बनली तरच लोकांपर्यंत पोहोचाल तुम्ही. नाहीतर लोक तरीही बोलतात मग की बाबा हे एवढ्याला आणि ते तेवढ्याला. पटकन समजावून सांगा सर ह्याची व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू कुठे आहे. कोणती टूथपेस्ट आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरतो, डीएक्सएनची टूथपेस्ट कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरता येते. लाईफस्टाईल मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं त्या गोष्टी मित्रांनो. जीवनशैली बदला म्हणजे काय बदला? तर तुमच्या घरातली दिवसाची सुरुवात बदला. लिहून घ्या पॉईंट. बऱ्याच वेळा लोक म्हणतात जीवनशैली म्हणजे काय? तर दिवसाची सुरुवात. जर दिवसाची सुरुवात निरोगी पद्धतीने झाली तर मला सांगा आयुष्याचा शेवट पण निरोगी होईल का नाही? काय छान बोलतात ना, सांगा. काय छान पॉईंट दिला, सांगा बरं. दिवसाची सुरुवात जर निरोगी पद्धतीने झाली, दिवसाची सुरुवात आणि आपल्या दिवसाची रात्र म्हणजे एंड जर तुमचा निरोगी पद्धतीने होत असेल, तर तुमच्या आयुष्याचा शेवट देखील निरोगी पद्धतीने होणार आहे. प्रचंड मेहनत डीएक्सएननी केली या गोष्टीसाठी, ऑर्गॅनिक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. कधीही पहा, मोरंजी सारखा प्रोडक्ट जर तुम्ही पुढे आणलात ना, तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह सुद्धा टाकले नाही डॉक्टर लिमनी. अख्खी बॉटल तुम्ही पिऊ शकता. काल एक व्यक्ती मला म्हणला आमच्याकडे हा एक अमुक अमुक प्रकारचा ज्यूस आहे. मी त्याला फक्त एक प्रश्न विचारतो, किती डोस देता हो एका पेशंटला? म्हणला 15 ml. मी म्हणलं 15 ml, एक काम कर म्हणलं, अख्खी बॉटल पिली तर म्हणला आयसीयू मध्ये जाईल की हो सर. ओ माय गॉड, समजते मी काय बोलतोय? काय याचा अर्थ आहे? मोरंजीची बॉटल आपण एका वेळेला अख्खी बॉटल पिऊ शकतो. टॉप टू बॉटम कंबुचा. येस सर नो? टॉप टू बॉटम. म्हणजे त्यामध्ये आपण कोणतंही प्रिझर्वेटिव्ह जर टाकलं असतं, तर तुम्हाला कधीही अख्खी बॉटल पिता आली नसती. पण डीएक्सएन इतकी चांगली कंपनी आहे की त्याला प्रिझर्वेटिव्ह, मग तुम्ही म्हणाले टिकतं कसं काय मग? तर डॉक्टर लिमचा सायंटिफिकली अभ्यास आहे. त्या प्रत्येक प्रोडक्टच्या पाठीमागे सायन्स आहे आणि ते प्रोडक्ट बनवण्याच्या पाठीमागे ती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह दिलं जातं ते सुद्धा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. म्हणून मोरंजीमध्ये यूज केलाय रोझेले प्रिझर्वेशनसाठी. रोझेले गोड आणि खारट म्हणजे काय म्हणतो आपण, आंबट गोड आहे आणि ते बरोबर प्रिझर्वेशनचं काम केलं त्यांनी. आणि इतकी सुंदर टेस्ट बनवली मोरंजीची की मार्केटमधल्या कुठल्याही नोनीला त्याची टेस्ट नाही अशी. हे जेव्हा पडते बरोबर आहे ना, आता तर पावडर फॉर्म मध्ये आली. म्हणून नाही अशा फॅक्टरी, असे फार्मिंग, डीएक्सएन स्वतःची आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये अनेक ठिकाणी 26 ठिकाणी कंपनीचे फार्मिंग आणि फॅक्टरीज आहेत. याच्यामुळे आपल्याला काय मिळतो? वन ड्रॅगन कन्सेप्ट, वन टोटल कंपनी. डीएक्सएन कंपनी आता 33 वर्ष पूर्ण झाली आहेत. वर्ल्ड वाईड कंपनी झाली आहे. वन टोटल कंपनी आहे. वन वर्ल्ड वन मार्केट आहे. नॅचरल, ऑर्गॅनिक आणि सेफ प्रोडक्ट देते. जीएमपी स्टँडर्ड आहे. टीजीए सर्टिफाईड आहे. टीजीए म्हणजे थेरपॅटिक गुड ऍडमिनिस्ट्रेशन. आयएसओ सर्टिफाईड आहे. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे. सायंटिस्टच्या विचारांनी कंपनी पुढे चालतीये. येस, ट्रेंड सेटर आहे. क्या बात आहे. अजून काय सांगायचं आहे? प्रेझेन्स इन ओव्हर 200 कंट्रीज. वर्ल्ड वाइड गॅनोडर्मा, लार्जेस्ट गॅनोडर्मा कंपनी, लार्जेस्ट स्पिरुलिना कंपनी, लार्जेस्ट नोनी कंपनी. तुम्ही क्लाप तर करा तिथे यार. लार्जेस्ट लायनमेन कंपनी, लार्जेस्ट कॉर्डिसेप्स कंपनी. वी आर द नंबर वन इन व्हेरी फ्यू, मतलब फार कमी कालावधीमध्ये आपण आता नंबर वन होणार आहोत. वी आर द नंबर वन इन लार्जेस्ट कॉफी कंपनी ऑल्सो. जगात नंबर वन. ब्राझीलमध्ये 400 एकर फाउंड घेतला फार्म. त्याच्यासोबत बोलिव्हियामध्ये जवळजवळ 400 एकरचा फार्म घेतलाय. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीची स्वतःची मोठीच्या मोठी कॉफीची प्लांटेशन आणि इतकी मोठी की जगातली नंबर वन कॉफी कंपनी बनते. तुम्ही क्लाप करू शकता का आहे तिथून? तुम्हाला इथं पण ऑप्शन आहे क्लाप करायचा. क्या बात आहे. देखा येस, असं केलं की बघा लगेच तिथे येतो. येस सर नो? क्लॅप करता येतो. येस, फंटास्टिक. वन ड्रॅगन कंपनी. डीएक्सएनचे प्रोडक्ट सेगमेंट पाहूयात. हेल्थ फूड सप्लिमेंट, फूड अँड बेव्हरेजेस, पर्सनल केअर आणि स्किन केअर, कॉस्मेटिक आणि आता सगळे सेगमेंट आले. हाऊस होल्ड प्रोडक्ट आलेले आहेत. ऍपरल प्रोडक्ट आले आहेत. कपडे आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण कोणत्याही माध्यमातून आपला पॉइंट पण करू शकतो. आजचा आपण जीवनशैलीशी संबंधित टॉपिक पाहतोय, तर आपण गॅनोडर्मा म्हणजेच आपल्यासाठी जीवनशैलीचं सगळ्यात मोठं सुंदर उदाहरण म्हणजे तुमची बॉडी कायम अल्कलाईन ठेवा. लिहून घ्या पॉइंट. इतका डिटेल अभ्यास झाला ना या गोष्टीचा की कॅन्सर सुद्धा ऍसिडमुळे वाढतो. हृदयरोग सुद्धा ऍसिडमुळेच येतो. तर तुमचं शरीर कायम अल्कलाईन ठेवा.
त्यासाठी नंबर 1 जर अल्कलाईन फूड या धर्तीवरती काय असेल तर ते गॅनोडर्मा. ही जीवनशैली म्हणजे आता जीवनशैलीमध्ये ऍड करायचंय. मग तुम्ही आर्जीजेल कॅप्सूल खाता, चहा पिता, कॉफी पिता, कोकोजी खाता, अगदी साबण लावता, तो सुद्धा गॅनोडर्मा आतमध्ये घेऊन जातो. टूथपेस्ट लावता, तिथूनही गॅनोडर्मा शरीराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. आणि तुम्ही अगदी कोकोनट ऑइल व्हर्जिन पिता, व्हर्जिन गॅनोडर्मा कोकोनट ऑइल, तर त्याच्यातून बी गॅनोडर्मा आपल्या शरीरात जातो. आणि याचाच अर्थ होतो पूर्णपणे आपल्या जीवनशैलीमध्ये गॅनोडर्मा आपला आणतो. आणि याच रिझनमुळे भविष्यामध्ये हृदयरोग, कॅन्सर पासून दूर राहण्याचा, तो रिस्क कमी करण्याचा जो सगळ्यात मोठी ताकद आपल्याला डीएक्सएन निर्माण करून देते. गॅनोथेरपीच्या नावाने आपण याला ओळखतो. गॅनोडर्माच्या साहाय्याने चिकित्सा. गॅनोथेरपी. थेरपी म्हणजे काय? चिकित्सा. पण चिकित्सा कशाची? गॅनोडर्माच्या साहाय्याने. पण चिकित्सा कशाची? रोगाची नाही. कुठल्या लक्षणांची? बिलकुल नाही. मेडिसिन आहे? नाही. मग काय? चिकित्सा आहे संपूर्ण शरीराची. संपूर्ण शरीराची. म्हणून याचं सेवन प्रेग्नेंट महिला, 1 दिवसाचं बाळ आणि कोणी याचं सेवन किती प्रमाणात करू शकतो, इतकं छान प्रोडक्ट डीएक्सएननी बनवले, ऑर्गॅनिक, नॅचरल. यातल्या मी स्वतः 40 आरजी, 40 जीएल मी ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा खाल्लेले आहेत. ओ माय गॉड, लिहा, फंटास्टिक. माझा ऍक्सिडेंट झाला होता, माझ्या पायामध्ये 21 स्क्रू आणि मी 40 आरजी, 40 जीएल, 60 स्पिरुलिना पर डे. एव्हरी डे, एव्हरी डे, एव्हरी डे खाल्लेले आहेत. दिस इज कॉल्ड ऍक्च्युली. यापेक्षा जास्त काय प्रमाण मला सांगता येणार नाही ना. आणि तुमच्यामध्ये पण बरीचशी लोक आहेत, सर मी या कॅन्सरसाठी 15 आरजी 15 जीएलचा डोस दिला, गँग्रीनचा पाय कट करायला सांगितला होता, आम्ही तिथं 15-15 आरजी जीएल दिल्या, या व्यक्तीला कोमामध्ये होता, यांना 10-10 आरजी जीएलनी चालू केलं. दिस इज द पॉवर ऑफ द प्रोडक्ट. मला सांगा, आत्ता तुम्ही पुण्यामध्ये राहता, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही इंडियामध्ये राहता, अजून कोणत्या सिटीमध्ये असाल, असा एक एक मला सांगा कंपनी की जिथं तुम्हाला इतकं प्राकृतिक प्रोडक्ट आहे की 1 दिवसाचं बाळ सुद्धा सुरक्षित आहे, प्रेग्नेंट महिला 9 महिने 9 दिवस साठी सुरक्षित आहे, आणि इव्हन त्याची मात्रा 25-25 कॅप्सूल जरी खाल्ल्या तर शरीराला कोणताही दुष्परिणाम नाही. अशा किती कंपन्या मार्केटमध्ये आहेत? लवकर बोला, लवकर बोला. इट्स अ सपोर्ट. लवकर सांगा, आहे का? तुमच्या आजूबाजूला असेल तर मलाही सांगा. एक सिंगल कंपनी आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये? आहे का? डायरेक्ट सेलिंग मध्ये पण नाही. अच्छा, मेडिकल च्या फार्मास्युटिकल मध्ये आहे का कोण? न्यूट्रास्युटिकल मध्ये आहे का कोण? न्यूट्रास्युटिकल मध्ये की त्यांची लोक येऊन बोलतात की सर 20-20 खाल्ल्या तरी चालतील स्पिरुलिना? नाही, ते पण म्हणतात सर मी सांगितलं तेवढा डोस खायचा, लिहून देतात ते. म्हणजे याचा अर्थ त्यात भरपूर काय त्यांनी काय केलं, इंटरफेस केलाय. डॉक्टर लिमचं एक वाक्य मला खूप छान आणि आवडतं. ते काय म्हणले, आपल्याला कोणामध्ये इंटरफेअर नाही करायचं, त्याला पूर्ण नैसर्गिक वाढू द्या. इव्हन त्या गॅनोडर्मावरती पण असे छोटे छोटे पाण्याचे काय बोलतो आपण, स्प्रिंकल केले, हलका असं पाण्याचा कंटिन्यू दव तिथं पडत असतो, ताकी त्या गॅनोडर्माला वाटावं की मी जंगलातच आहे आत्ताही. त्याचं टेम्परेचर सुद्धा पूर्णपणे आपलं इन हाऊस टेम्परेचर, म्हणजे इन हाऊस प्रोडक्शन फॅसिलिटी आहे गॅनोडर्माची. तर त्याचं बाजूला जे टेम्परेचर सुद्धा बॅलन्स केला जातो, जेणेकरून त्या गॅनोडर्माला सुद्धा वाटलं पाहिजे की तो कुठे आहे, जंगलामध्ये. त्याच्यावरती बारीक 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 दव पण पडत असतात, तुम्ही गेला तर बघा, असे स्प्रिंकल होत असतात पाण्याचे, एकदम थंड असं वाटतं एकदम. क्या बात आहे, इतकं त्याला बॅलन्स केलं, इतकी काळजी घेतली जाते. आणि त्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह, कोणतंही पेस्टिसाइड, कोणतंही इनटॉक्सिक मटेरियल, काही सुद्धा टॉक्सिक मटेरियल त्यामध्ये वापरलं जात नाही. कम्प्लीट नॅचरल. आणि म्हणून डीएक्सएनची एक पहचान आहे, डीएक्सएन एक ब्रँड आहे, आणि डीएक्सएन एक आपल्यासाठी लाईफस्टाईल कंपनी आहे. लाईफस्टाईल, लाईफस्टाईल, लाईफस्टाईल प्रोडक्ट कंपनी आहे. लाईफस्टाईल प्रोडक्ट कंपनी आहे. सपोर्ट द ओव्हरऑल बॉडी. म्हणून गॅनोडर्माचा फळाचा हिस्सा आणि देठाचा हिस्सा वेगळा केलाय. गॅनोडर्मा आणणाऱ्या बाकीच्या पण कंपन्या असतील, पण वाय डीएक्सएन इज द बेस्ट? कारण डीएक्सएन गॅनोडर्माचं फ्रूट पोर्शन वेगळा करते, रूट पोर्शन वेगळा करते, दोन्हीचे गुणधर्म वेगळे आहेत. जीएल जर खाण्यामध्ये आलं तर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेमला चांगलं काम करते. ब्रेनला सर्वात जास्त ऑक्सिजन लागतो, मेंदूला. तुमचा ऑक्सिजन जो शरीर घेतो त्यातला 3 पट ऑक्सिजन मेंदू घेतो, मेंदू, प्रत्येक मेंदूच्या सेल्स. म्हणून तुम्हाला गॅनोडर्माचं जेव्हा सेवन करता तर तुम्ही इथून वरती चांगलं काम करण्यासाठी जीएल. लहान मुलं जर खात असतील जीएल तर त्यांची मेंदू तल्लख होतील, त्याच्याबरोबर त्यांची प्राणवायू जे आहे गॅनोडर्मामध्ये, जीएल मध्ये जो प्राणवायू घेण्याची पॉवर, ओरॅक व्हॅल्यू आहे, ती सर्वात जास्त चांगली असल्यामुळं मुलं आजारी पडत नाहीत. मग आरजी वेगळी काय? तर आरजी मध्ये डिटॉक्सिफिकेशन आहे, ते विष बाहेर काढते.
म्हणून आरजी सेपरेट आहे. ज्यावेळी जखमेवरती लावतं तर जखमेतून विष बाहेर काढलं जातं, शरीरामध्ये जाते त्यावेळी नको असलेली साखर, नको असलेलं कोलेस्ट्रॉल, नको असलेला युरिक ऍसिड, नको असलेला कचरा, टॉक्सिन, कार्सिनोजेनिक फॅक्टर्स, बॅक्टेरिया किंवा फ्री रॅडिकल्स, हे सगळं शरीरातून वॉश आउट करायची जर ताकद असेल तर ती आपल्या आरजी कॅप्सूलमध्ये आहे. फंटास्टिक फंटास्टिक, समजलं? येस. म्हणजे तुमच्या शरीरात झाडू मारायचं काम, साफसफाईचं काम आरजी करते आणि चांगलं न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन देण्याचं काम जीएल करते. तुला वाटतं येस सर हे लाईफस्टाईल मध्ये प्रोडक्ट आणलं पाहिजे. लाईफस्टाईलचा अर्थ आहे आजारासाठी नव्हे, जीवनशैली चांगली ठेवायची. जर समजा तुम्ही नॉनव्हेज खात असाल, काहीतरी चुकीचं खाल्लं असेल आणि तुम्हाला माहिती आहे की मला ती सवय लागली, मी कधीतरी बाबा खातो नॉनव्हेज, तर त्या लोकांना तर आवर्जून सांगा की बाबा तू गॅनोडर्मा तुझ्या आयुष्याला जोड. काही लोक ड्रिंक घेतात. आता लाईफस्टाईल खराब आहे ना, त्यांना आवडतं ड्रिंक घ्यायला. मग काय म्हणायचं त्यांना? माझ्या पुढे पण अशी लोक येतात, सर मला खरं सांगा ना काय करू? तर मी म्हणतो तुम्हाला ड्रिंक खरं तर सोडायला हवी आहे. पहिला प्रश्न तर सोडायला हवी आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे 12 वाजतात लगेच, सर माझ्याच्यानी काही सुटत नाही, मी सोडणार नाही. माझी लाईफस्टाईल आहे ते. अच्छा, ओके. खराब लाईफस्टाईल आहे सर. मग काय करू शकता? बाबा रे, ती दारू तू पितो, दारू तुला सोडणार नाही. काय करतो? तू दारूला सोडणार नाही, दारू तुला सोडणार नाही. मग तू चांगल्या पद्धतीने दारू शरीरामध्ये जाण्यासाठी गॅनोडर्मा खा. क्या बात है! क्लॅप करा, क्लॅप. जबरदस्त, जबरदस्त पॉइंट. सांगा मला. सिगारेट घेतो त्याला किती सांगा तू. ज्याला मिसरी घासायची तंबाखूची, ज्याला तंबाखू ठेवायची इथं, कितीही सांगा त्याला काही फरक पडत नाही. तो म्हणतो ही माझी लाईफस्टाईल आहे. तर त्याला म्हणायचं, "बाबा रे, तू हे नाही सोडू शकत, तर तेही तुला एक दिवशी सोडणार नाही. जर तुला ते सोडता येत नसेल, तर आज तू ते चांगल्या पद्धतीने शहरात जाण्यासाठी गॅनोडर्मा घे." याचा अर्थ काय माहितीये का? ते शरीरामध्ये जाणारच आहे विष, पण ते विषला न्यूट्रल करण्यासाठी तुम्ही गॅनोडर्माचा सपोर्ट कंटिन्यू देत राहिलाय. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट शरीरावरती तेवढा खराब होणार नाही. मी असं म्हणत नाही अजिबात होणार नाही. तेवढा डॅमेज होणार नाही. लिव्हर खराब होऊ देणार नाही. तेवढा खराब होऊ देणार नाही. येस, समजले सर, समजले. येस, फटास्टिक, फंटास्टिक. सो टिश्यू कल्चर टेक्निक हे सगळं जे आहे ना, हे सगळं आपण एकदा चांगल्या चांगल्या प्रोडक्ट ट्रेनिंगमध्ये घेऊ. इतकं पॉवरफुल आहे ना, की प्रोडक्ट ट्रेनिंग वर्कशॉप सुद्धा झाले पाहिजेत आपले 3-3, 4-4 तासाचे. की तुला पटतं? येस, माझ्यात आहे एनर्जी 3 तास उभा राहून बोलू शकतो मी. तर तुम्ही शिकायला तयार असाल तर सांगा फिजिकल प्रोग्राम करू. आणि इतकं पॉवरफुल आहे ना, की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. काय आहे टिश्यू कल्चर टेक्निक? का गरजेची आहे टिश्यू कल्चर टेक्निक? आणि हे टिश्यू कल्चर असल्यामुळे काय झालं गॅनोडर्मा? काय आहे ऑर्गॅनिक कल्टिव्हेशन? मग ऑर्गॅनिक कल्टिव्हेशनमुळे गॅनोडर्माचा काय फायदा झाला? इतर ठिकाणी नाहीये तसं. मग कोल्ड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी काय आहे? फायबर सेपरेशन का केलं जातं? ते फायबर नाही केलं वेगळं तर काय होईल? येस, याला म्हणतात एक प्रॉपर प्रोडक्ट ट्रेनिंग. येस, समजते तुम्हाला? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा आयुष्यभर केमिकलची लाईफस्टाईल जगण्यापेक्षा नॅचरल लाईफस्टाईल जगूया. आयुष्यभर दवाखाना आणि हॉस्पिटल आणि साइड इफेक्ट भोगण्यापेक्षा एलिमेंट रिफ्लेक्शन बरोबर गॅनोडर्मा बरोबर राहूयात. नको असलेला विष, नको असलेला आजार, नको असलेला कचरा, नको असलेलं रोगाचं कारण शहरातनं बाहेर काढून टाकूयात. टार्गेट स्पेसिफिक राहण्यापेक्षा ओव्हरऑल बॉडी नॉर्मलाइज करूयात. समजतं मी काय म्हणतोय? ओव्हरऑल बॉडी हिलिंग, संपूर्ण शरीराचा उपचार करूयात. डिसीज वरती फोकस करण्यापेक्षा वेलनेसवर फोकस करूयात. डिसीज प्रत्येकाच्या शरीरात निर्माण झाला हे बोलायला सुरू करूयात. पटतं मी बोलतो ते पटतंय सांगा बरं? आता तुमच्या शरीरात डायबिटीस आहे का नाही? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. सर माझ्या रिपोर्टमध्ये डायबिटीस सर आहे. फक्त तो खराब साखर कोणत्या भागात साठली आहे, जोपर्यंत तुमच्या ब्लड आणि युरिन पर्यंत पोहोचून रिपोर्ट हाय होत नाही, तोपर्यंत तुम्हाला डायबिटीस नावाचं लेबल लागतं. अच्छा डायबिटीस म्हणजे ते डॉक्टरांनी पॅथॉलॉजीला नाव दिले. पॅथॉलॉजिकल नेम आहे ते. पॅथॉलॉजिकल नेम डायबेटिस. पण ॲक्चुअली शरीरामध्ये टॉक्सिक शुगर आहे का नाहीये? खराब साखर आहे का? जे शरीर वापरू शकत नाही. येस आहे. खराब कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये आहे का? आहे. वाईट कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये आहे. जे शरीर काढू शकत नाही, जे शरीरामध्ये साठत जाणार आहे. शरीरामध्ये खराब युरिक ॲसिड आहे. म्हणजे ते कुठं ना कुठेतरी शरीरामध्ये साठलेलं आहे. ब्लॉकेजेस 10 ते 15% जमा झालेले आहेत. आता आम्हाला बीपी आणि हार्टची गोळी नाही. मग आता मला सांगा, की मग कशावर फोकस केला पाहिजे? आपल्या शरीरात ऑलरेडी जर 5 ते 15-20% 40% पर्यंत जर ऑलरेडी बॉडीमध्ये डॅमेजेस आले असतील, तर जागं व्हायला पाहिजे असं किती लोकांना पटतंय? बरोबर आहे सांगा बरं. सर्वांच्या शरीरामध्ये याची गरज आहे. म्हणून वेलनेसला कनेक्ट करताना बोलायचं आहे, की सर वेलनेसचा अर्थ होतो, की आज 10-20% शरीरात रिस्क आहे. माझी इच्छा आहे, की तुमचे ₹10,00,000 वाचावेत. वॉव! फंटास्टिक, फंटास्टिक. सर 10,00,000 वाचवण्यासाठी 10,000चं प्रॉडक्ट खाणं, ही एक चांगला सौदा आहे का नाहीये?
लवकर लिहा, लवकर लिहा. 10,000 रुपीज सॉरी 10 लाख रुपीज वाचवण्यासाठी ऍक्च्युली ते सर शरीराच्या भाषा आहे. त्याच्यात 15 जातील का 25 जातील हे तुम्ही मी सांगू शकत नाही. पण एक कमीत कमी 10 लाख वाचवायचे असतील तर 10,000चं प्रोडक्ट जर आज मी घेतलं तर मी काय फार मोठं नुकसान केलं का आयुष्याचं? नाही मित्रांनो, एक चांगली इन्व्हेस्टमेंट केली. जगातली सर्वात सुंदर इन्व्हेस्टमेंट असेल तर हेल्थवरती आहे. आणि जी इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात? ज्याचा आरओआय तुम्हाला कंटिन्यू रिटर्न मध्ये मिळत राहतो. मग मला सांगा, आज जर तुम्ही गॅनोडर्मा स्पिरुलिना तुमच्या प्रत्येक सेलला देत असाल, तुमच्या रोमामध्ये गॅनोडर्मा पोहोचला असेल, ब्लड स्ट्रीम मध्ये गॅनोडर्मा वाहत असेल, तर तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला आरओआय मिळणार आहे. आरओआय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. क्या बात आहे. क्लॅप करा, क्लॅप जरा क्लॅप करा. फंटास्टिक. येस. त्याला म्हणतात आरओआय. शेवटच्या अगदी अंतिम स्टेज पर्यंत तुम्हाला त्याचा फायदा देणार आहे. म्हणून आज घेतलेले निर्णय तुमचे पुढचे 10 वर्ष 20 वर्ष निरोगी ठेवायला मदत करणार आहे. रेडी आहात का? रेडी आहात? किती लोक रेडी आहात? नवीन असाल तर आज ज्यांनी तुम्हाला बोलवलंय त्याच्याबरोबर बसा. डीएक्सएनचा कन्सेप्ट, डीएक्सएनची मिशन जेवढं तुम्हाला समजून घेता येईल तेवढं आज समजून घेतलंय तुम्ही. आता निर्णय घ्या आणि सुरुवात करा साहेब, थांबू नका. आजूबाजूला प्रचंड प्रमाणे समाजामध्ये समस्या आहेत. रिअल गोष्टी कोणीच सांगत नाही लोकांपर्यंत. भेसळ आणि नकलीपणा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाऊयात आणि अक्षरशः एक मोठं संघटन निर्माण करूयात. मिशनची गरज आहे. या रेडी आहेत? लिहा जरा 10K लिहा. 10K मला बघू द्यात, लवकर लिहा. किती लोक 10K पे करायला तयार आहेत? तुमच्यापैकी किती लोक 10K? 10K 10K लिहा 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 लिहा. 10K 10K. क्या बात आहे. रंजनी मॅडम, गीतांजली मॅडम, पंढरनाथ काशीद सर, सुषमा मॅडम, श्रीधर सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट्स वर्थ इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला 10K चा मोबाईल पण नाही भेटत आज. आणि ज्यावेळी तुम्ही असे 25, 50, 50,000चे मोबाईल आणता, 3-3 वर्षामध्ये बदलून टाकता ते. येस ऑर नो? लाईफस्टाईल आहे ती. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ह्याच्या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट करून जर डीएक्सएन बरोबर नातं जोडलं, आणि आता ही गोष्ट आपल्यापर्यंत ठेवायची का प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे? शेअर लिहितील का? शेअर किती लोकांना वाटतं की कमीत कमी रोज 2 लोकांना शेअर करायला पाहिजे? लिहा लवकर. रोज 2 लोकांना शेअर. लिहा लिहा लिहा. रोज 2 लोकांना शेअर. काही होऊ द्या. मित्रांनो, तुम्हाला आयडिया सांगतो. मी परवाच एक उदाहरण देतो तुम्हाला. मी काय केलं, माझं स्टेटस किती लोक बघतात बघितले, आणि त्यामध्ये नवीन लोक जे अजून डीएक्सएनचे आयडी नाहीत बनलेले, त्यांना डायरेक्ट मेसेज करून हाय हॅलो करायला सुरुवात केली. कसे आहात? कुठे आहात? काय चाललंय सर? सर बोलायला वेळ नाही. लोक फोन सुद्धा उचलायला वेळ नाही, तर व्हॉट्सअपला चॅटिंग चालू करा. अक्षरशः रोज 2-4 लोकांशी बोला, आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला, फोन करा लगेच. एव्हरी डे टू शेअर तुम्हाला आयुष्य बदलून टाकायला मदत करेल. महिन्याचे 15 लोकांपर्यंत कमीत कमी पोहोचा. मी काय म्हणतो, एव्हरी डे 2 तर 30 होतील. पण जर 30 रोज नाही झाली, रोज 2 नाही जरी झाली समजा, महिनाभरामध्ये 15 लोकांपर्यंत तुमच्याकडे नवीन लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे. हा रेशो लक्षात ठेवा. मी आज मीटिंगमध्ये का सांगतो तुम्हाला? कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे प्रोडक्ट आयुष्यभर फुकट मिळवायचं आहे, आणि यातून तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे. जेणेकरून कोणती नोकरी, कोणता व्यवसाय तुमच्यासाठी एक टेम्पररी बनायला नको. हा एक सेकंडरी इन्कम सोर्स. सो वेलकम टू ऑल ऑफ यू. आप एक सेकंडरी इन्कम सोर्स क्रिएट करत आहात, आणि तो असणं गरजेचं आहे. आता कोरोनाच्या टाइम मध्ये प्रत्येक डॉक्टरला जाणीव झाली की बाप रे, मी जर घरामध्ये बसलो तर काय होईल. मला सुद्धा मास्क लावून पूर्णपणे आयसोलेट व्हावं लागलं. काही लॉयर्स होते, काही चार्टर्ड अकाउंटंट्स होते, काही इंजिनियर्स होते, आणि त्या प्रत्येक व्यक्तीला एका गोष्टीची जाणीव झाली. कोणत्या गोष्टी जाणीव झाली? सेकंडरी इन्कम सोर्स. आणि त्यावेळेला तुम्हाला जाणीव झाली, आणि तुमचा कोरोना गेला, आणि पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन. तुम्हाला जे रोजचं काम करण्याची पुन्हा तुम्ही कामाला सुरुवात केली. कुठे गेला पॅसिव्ह इन्कम? कुठे गेला सेकंडरी इन्कम सोर्स? आणि आता म्हणता मला टाइम नाही, मला वेळ नाही. सर टाइम नाही म्हणून तर डीएक्सएन करायचंय आज. लिहा लिहा. फंटास्टिक फंटास्टिक. सेकंडरी इन्कम सोर्स तुमच्यापैकी किती लोकांना पाहिजे खरं सांगा बरं? पाहिजे पाहिजे. लवकर लिहा. पाहिजे. येस. हे लाईफस्टाईल प्रोडक्ट आहे ना सर. कॉफी किती दिवस पितो आपण? आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पिऊ. दिस इज कॉल्ड जीवनशैली सुधारणारं प्रोडक्ट. मग दुधाचा चहा किंवा ऍसिडिक कॉफी पिण्यापेक्षा अल्कलाईन कॉफी, अल्कलाईन चहा पिऊन जीवनशैली चांगली करूयात. ज्ञानोजी साबण, ज्ञानोजी टूथपेस्ट, ज्ञानोजी कॉफी, कॉर्डिसेप, चॉकलेट ड्रिंक, हे सुद्धा लाईफस्टाईल प्रोडक्ट आहे की नाही जीवनशैली चांगली ठेवण्यासाठी. लहान मुलांना सवय लावा. तुमच्या मुलांना इतकी चांगली सवय लागली पाहिजे ना, त्यालाच मी लाईफस्टाईल का शब्द बोलतोय, की आता माझी मुलं तुम्ही घेऊन जावा कुठं पण, आणि त्यांना दुधाचा चहा पाजूनच दाखवा तुम्ही. मानलं तुम्हाला मी. माझ्या पोरांना पाजून दाखवा तुम्ही दुधाचा चहा. छी! असं करतात ते. का?
बचपन से लेकर उनका वो नौशिया बन गया, उनको दूध का चाय देखेंगे तो भी पिएंगे नाही. बघतील तरी पण ते पिणार नाहीत. आणि उलट जो पितोय तर मला सांगायला येतील, "पप्पा त्यांनी दुधाचा चहा पिला." ही काय आहे सर? जीवनशैली आहे. आपल्या परिवाराला, आपल्या पुढच्या फॅमिलीला, आपल्या नेक्स्ट जनरेशनला आपण हा वारसा द्यायला पाहिजे. रेडी आहात? हा वारसा आपण सोडायला पाहिजे. किती लोकं तयार आहात? किती लोकं तयार आहात? येस. न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, अँटीऑक्सिडंट, अल्कलाइन ड्रिंक, एन्झाइम ड्रिंक. बघा किती फायदे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही कोकोजी घेताय का? कोकोजी विथ न्यूट्रिशन. याला नाव द्या चॉकलेट विथ न्यूट्रिशन, कॉफी कॉफी विथ न्यूट्रिशन. अच्छा, काही लोकांचा प्रश्न येतो बऱ्याच वेळेला, "सर यात पण कॅफेन असेल, कॅफेन असेल, कॅफेन असेल" बोलतात. तर लिहून ठेवा हा पॉइंट. यामध्ये अरेबिका कॉफी वापरली जाते. बेस्ट अरेबिका कॉफी जागतिक दर्जाची. त्यामुळे त्यामध्ये कॅफेनचं प्रमाण ऑलरेडी कमी प्रमाणामध्ये त्या बीन्समध्ये. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये गॅनोडर्मा ॲडेड असल्यामुळं त्या कॉफीचे जे साइड इफेक्ट म्हणजे कॅफेन जो आहे, त्याचा जो प्रभाव आहे, तो पूर्णपणे नाहीसा केला आपल्या गॅनोडर्माने. दाबून टाकला तो प्रभाव. क्लॅप करा, क्लॅप. फंटास्टिक. म्हणून ही कॉफी तुम्ही दिवसभरामध्ये 5 कप, 7 कप, 10 कप पिला, तुम्हाला कधीही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होत नाही, पोटात गॅस होत नाही, मुरडा होत नाही, ॲसिडिटी वाढत नाही. समजतं मी काय बोलतोय ते? ही लाईफस्टाईल आहे ना मित्रांनो. म्हणून लाईफस्टाईल प्रॉडक्ट आपल्या घराघरामध्ये घेऊन जायचे आहेत आणि यातून आपल्या घरामधून एक व्हॅल्यूम जनरेट करायचा आहे. समाजाची मदत करायची आहे. येस, लोकं वेट लॉसच्या नावाखाली अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत. अक्षरशः 60-60 हजाराचं प्रॉडक्ट मी पाहिले लोकांना दिलेले आहेत. तुम्ही पाहिले का सांगा बरं? 40-40 हजाराचे पॅकेज. आणि आमचा माणूस 4,000चं प्रॉडक्ट द्यायला पण त्याला तोंडावरती बोलताना भीती वाटते आज. समजून घ्या मित्रांनो मला काय म्हणायचंय. आता तुम्हाला ना व्हॅल्यू एडिशन राहावं लागेल. साहेब, इतकी गोष्ट महत्त्वाची नाही, की कॅन्सर सेल बॉडीतला शोधून काढून नॉर्मल करतीये. हृदयरोगाचं 10% ब्लॉकेज काढून टाकून त्याला नॉर्मलाईज करण्याची पॉवर याच्यामध्ये आहे. याची प्राईस पैशात होऊ शकत नाही. 15,000चे प्रॉडक्ट बोलायला दम लागतो साहेब, बोलावं लागेल. किंवा समजतं येस. समोरचा माणूस घ्यायला तयार आहे. त्याच्याकडे गाडी घ्यायला पैसे आहे, त्याला सोनं घ्यायला पैसे आहे, मोठे-मोठे लग्न करायला पैसा आहे. मग गॅनोडर्मा खायला पैसा का नाही साहेब? अदर प्रोडक्ट विथ सो मेनी साइड इफेक्ट्स. येस, येस रुपाली मॅडम. बहुत सारे मार्केट में प्रोडक्ट, सो मेनी साइड इफेक्ट्स. म्हणजे ते घेतात आणि प्रचंड साइड इफेक्ट्सच्या मार्गे लागतात. आणि मग म्हणतात, की यार सगळ्याच कंपन्या अशा आहेत. मला तुम्हाला मनापासून इथून विनंती करायची आहे. मी तुम्हाला मनापासून इथून एक विनंती करतोय आणि ती कोणती आहे माहिती का? जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला नाहीत, तर हा नकली करणारी लोकं तिथपर्यंत पोहोचून मार्केट डॅमेज करून टाकतील. किती लोकं पूर्णपणे मला सांगा स्पीड अप घ्यायला तयार आहेत. तुम्ही तुमच्या नातेवाईकांपर्यंत, समाजापर्यंत, माझा नातेवाईक पण मी नाही बोलणार, पण त्याला कुणीतरी नकली सामान देणार. नकली म्हणजे मला कळालं का डुप्लिकेट कंपनी, लोकल काहीतरी, त्याच्यात भेसळ प्रचंड प्रमाणामध्ये आणि तो कायमस्वरूपी इंडस्ट्रीलाच नावं ठेवणार मग. म्हणून अगोदरच तुम्ही पोहोचा. थोडंसं एफोर्ट जादा टाकूयात आपण. तयार आहात? येस, रेडी आहात? मला कल्पना आहे, एका दिवसामध्ये सगळ्या प्रॉडक्टचं नॉलेज होऊ शकत नाही. पण व्हर्जिन कोकोनट हे सुद्धा लाईफस्टाईलसाठी आहे. बघा, तुम्ही बाहेरून तेल लावता तर मसाज होतो. लिहा, लिहा, लिहा मसाज. तेल बाहेरून लावलं की मसाज. पण पोटामध्ये तेल घेतलं की स्नेहन. त्याला म्हणतात स्नेहन. हीच लाईफस्टाईल. रोज व्हर्जिन कोकोनट ऑइल प्या आणि त्वचाला कायम तरुण ठेवा, बोन्सला तरुण ठेवा, आतल्या तुमच्या प्रत्येक ऑर्गनला तरुण ठेवा आणि ते लवकर म्हातारे ओल्ड एज होणार नाहीत. याची खात्री मी तुम्हाला देतो. स्नेहन. बाहेरून तेल लावलं मसाज, बरोबर आहे. पण आतून तेल पोटात गेलं तर बनतं स्नेहन. आणि हे स्नेहन आयुर्वेदाची थेरपी आहे आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल प्रत्येक घरात या शास्त्राबरोबर पोहोचवायचं आहे आपल्याला. शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ आहे याच्यावरती, की ती सुद्धा म्हणते, की मेरी सेहत का राज. आता तिने काही ॲडव्हर्टाइज नाही केली. अर्थात तिने ॲड केली असती तर करोड रुपये तिला कोणीही दिले असते सरळ, सहजपणे. परंतु ती काय म्हणते, की मला आज मी जी आज तरुण दिसतेय, सुंदर दिसतेय, त्वचेवर एकही रिंकल नाहीये, तर रोज काय करते माहितीये का? ती अशा पद्धतीनं कोकोनट ऑइल घेते, थोडंसं पाणी मिक्स करते आणि ते कोकोनट ऑइल तोंडामध्ये घेते आणि ऑइल पुलिंग करते. पूर्णपणे तोंडामध्ये. ऑइल पुलिंग म्हणतात त्याला. आणि मग ते पिऊन टाकते आणि त्याच्यानंतर नोनी घेते. नोनी आणि कोकोनट ऑइल हे व्हिडिओ शेअर करा लोकांना आणि लोकांपर्यंत हे पोहोचणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. रोझेल आपल्यासाठी व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा सोर्स आहे. धरतीवरती सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी हे रोझेलमध्ये प्राप्त आहे. आणि शिवाय ते आंबट आणि गोड असून देखील बॉडीमध्ये ऍसिडिटी वाढवत नाही, बल्कि अल्कलाइन करतो. मीठा होने के बावजूद भी वो ऍसिडिक नाही आहे. गोड असून पण ते ऍसिडिटी वाढवत नाही.
बल्कि शरीराला ते अल्कलाईन ठेवायला मदत करतो. आणि कधीही लक्षात ठेवा, असा रोझेल लेमनजीचा ज्यूस प्या. तयार आहात? किती लोक पितात असा ज्यूस? जे लिहा बरं, ज्या लिहितात जर खरंच पित असेल तर लिहा बघू बरं. रोझेल आणि लेमन जे एकत्र करायचे. अच्छा, कधी कधी तुम्हाला सांगतो लाईफस्टाईल मध्ये ब्लॅक कॉफी वरून लेमन जी टाका. वाह, क्या बात आहे. ब्लॅक कॉफी विथ लेमन जी ट्राय करून बघा ना सर, इतकी मस्त टेस्ट आहे, तुम्हाला साखर टाकायची गरज नाही. असं म्हणायचं साखरेचे पैसे वाचले. येस. लेमनजी विथ रोझेल, ह्यात साखर नाहीये. लेमनजी, रोझेल, पाणी. मस्तपैकी इम्युनिटी बुस्टर ड्रिंक बनतो. इम्युनिटी बुस्टर ड्रिंक. विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये. विटामिन सी म्हणजेच इम्युनिटी, रोग प्रतिकारक शक्ती. बॉडी अल्कलाईन झाली की पुन्हा एकदा तुमच्या शरीरामध्ये इम्युन पॉवर वाढते, इम्युनिटी वाढते. आणि म्हणून रोज आपण हे पिलं पाहिजे, जे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणायला पाहिजे. पर्सनल केअरमध्ये हे प्रोडक्ट आपले रेग्युलर आपल्या बरोबर असले पाहिजेत. ज्ञानोजी साबण, ज्ञानो मसाज ऑइल, ज्ञानोजी टूथपेस्ट, स्किन केअर सिरीज, या सगळ्या मार्गाने केमिकलचा वापरच नाही करायचा आपल्याला. ऑर्गॅनिक प्रोडक्ट बरोबर राहायचं आहे. रेडी आहात? रेडी आहात? रेडी आहात? रेडी आहात? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. चालेल, चालेल मॅडम. रुपाली मॅडम, शुगर पेशंटला सुद्धा चालेल, कारण जे म्हणजे अक्षरशः रियालिटी आहे बरं का यामध्ये. जे निसर्ग निर्मित, जर त्याच्यामध्ये फळातली साखर असेल ना, तर ती डायबिटीजच्या लोकांना शुगर कंट्रोल करायला मदत करते. होय. म्हणून जरी त्याच्यामध्ये साखर जर तुम्हाला दिसली, फळ गोड असेल, एखादं कोणतंही आंब्याचं फळ असेल, तर अक्षरशः तुम्ही खाऊन द्या त्यांना, बिनधास्त खाऊन द्या आणि त्यांना सांगा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आर्टिफिशियल नाही खात आहात, प्राकृतिक खात आहात, नॅचरल खात आहात. आणि मेन ज्यावेळी तुम्ही त्यांना डीएक्सएनचे प्रोडक्ट देता, त्यावेळी त्यांच्या इन्सुलिनवरती त्याचा परिणाम होतो. इन्सुलिन रेजिस्टन्स पॉवर चांगली बनते. त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनची वापर करण्याची क्षमता चांगली होते मॅडम. आणि त्यासोबत एक सगळ्यात महत्वाचा पार्ट, जो कोणीही बघितला नाही आजपर्यंत, नको असलेली साखर शरीरात आत राहिली पाहिजे का बाहेर गेली पाहिजे? लवकर सांगा. हम्म. बाहेर गेली पाहिजे. डिटॉक्स करतो. नको असलेली साखर कुठून बाहेर जाते? घामातून आणि लघवीतून. युरिनच्या मार्गाने आणि घामातून. मग खराब साखर जेव्हा वॉश आउट होते ना, त्यावेळी आपली सेल निरोगी होतात. नको अशी साखर शरीरातून बाहेर फेकली जाते, त्यावेळी साखरेचा लोड कमी होतो आणि ऑटोमॅटिकली साखरेची मेडिसिन, औषधं कमी कमी होत जाऊन डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. आजपासून लाईफस्टाईलमध्ये प्रोडक्ट खायला सुरुवात करा. जीवनशैली सुधारण्यासाठी प्रोडक्ट खायला सुरुवात करा. जीवनशैली ऑलरेडी डॅमेज आहे. तुम्ही नाही बदलू शकत हवा, तुम्ही नाही बदलू शकत पाणी, तुम्ही नाही बदलू शकत खुराक, फूड, त्या अन्नातलं विष. तर कमीत कमी हे जीवनशैली, किती लोक पटलं? येस, लाईफस्टाईल द्या. जीवनशैली बदलू शकता. जीवनशैलीत प्रोडक्ट ऍड करायचे. तेव्हा तुमच्या जीवनशैलीशी रिलेटेड प्रोडक्ट आहेत, ते तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निरोगी ठेवतील. आणि फ्री होण्यासाठी मी मगाशी सांगितले, रोज 2 लोकांना शेअर करा. काही लोक एमआरपी मध्ये प्रोडक्ट घेतील, काही लोक तुमच्याबरोबर जोडली जातील. आणि मग तुम्हाला प्लॅन माहिती आहे, तो प्लॅन आपण आणखी एखाद्या दिवशी घेऊ डिटेलमध्ये, की कसं सर पुढच्या काही 90 दिवसात प्रोडक्ट फ्री होतील, काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला या वर्षभरामध्ये 2026 मध्ये पूर्णपणे लाईफ चेंज होऊन जाणार आहे, आयुष्य बदलून जाणार आहे. येस, थँक्यू सो मच. नवीन लोक कोण कोण आहेत सांगा बरं जरा. नवीन लोकांनी जरूर आजच्या मीटिंग मधून डिसिजन घ्या, निर्णय घ्या. माहिती घेण्यासाठी येऊ नका, तर आयुष्यामध्ये निर्णय घेण्यासाठी या. अशा भरपूर वेळा तुम्ही माहिती ऐकता आणि जर निघून जात असाल, तर जेवढं काय सांगितलं ते सगळं वेस्ट आहे फ्रेंड्स. आज जेवढे लोक मीटिंगमध्ये बसलेत, यामध्ये एक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जरी बदल झाला ना, तरी माझा आजचा वेळ सत्कारणी आहे फ्रेंड्स. तयार आहात? त्यामुळं काय करायचंय, तुम्हाला ज्यांनी आज मीटिंगमध्ये ह्या लिंक पाठवली, त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याबरोबर पुढील माहिती घ्या. प्रॉडक्ट पहिलं यूज करा. सगळ्यात पहिला अट्टहास आमचा हा असणार आहे. डीएक्सएन सगळं काय द्यायला तयार आहे. तुम्ही जे म्हणाल ते देऊ द्याल डीएक्सएन. पण तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिलं यूज द प्रोडक्ट. सगळ्यात पहिलं हे जे प्रोडक्ट तुम्हाला त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय, समजदार आहोत आपण, नशीबवान आहोत आपण, भाग्यवान आहोत समजून हे प्रोडक्ट पहिलं ट्राय करा. यूज द प्रोडक्ट फर्स्ट. आणि हा जो एक्सपिरियन्स येतोय, की तुम्हाला वाटतं की आपलं एक्सपिरियन्स शेअर करत जिंदगी बदलली पाहिजे. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करताय तुम्ही. त्यात थोडं जर नॉलेज आलं, नॉलेज आणि एक्सपिरियन्सची जोड झाली, तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. आणि आयुष्य बदललेली आहेत लोकांची. थँक सो मच फ्रेंड्स. यानंतर आपण काही लोकांचे जर काही प्रश्न असेल तर 1-2 प्रश्न घेऊयात. कोणाला जर त्यांचे इनपुट्स, काही आउटपुट्स तुम्हाला काही शेअर करायचे असतील, काही विचारायचं असेल तर विचारता पण येईल. आजच्या मीटिंगमध्ये तुम्ही काय माहिती घेतलीत, काय घेतलं, काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाने 1 मिनिटच्या वर बोलू नका. 1 मिनिटामध्ये फक्त काय करा, म्यूट ओपन करायचं आणि म्यूट ओपन करून बोलायचं आहे. सगळ्यात पहिलं मला सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आता दिसतात विलास सर. व्हिडिओ नेहमी ऑन ठेवा. अटेन्शन मध्ये प्रोग्राम मध्ये राहा.
सो मी विलास सरांकडे जातोय पहिल्यांदा. विलास सर, म्यूट ओपन करा. परत एकदा ट्राय करा. येस, येतोय आवाज. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. सर सर खूप चांगली माहिती, महत्वाची माहिती मिळाली. आता मराठी मीटिंगचा फायदा सगळ्यांनाच होईल, जे अशी अपेक्षा करतो. थँक्यू सर. येस येस ओके, येस. तर खूप थँक्यू. मोठी पॉवर लावायची आपल्याला. आता शांत बसायचं येस नाहीये. नवीन नवीन येस लोक येस. सोबत घेऊन पुढे जायचंय. नक्की नक्की सर, येस. नक्की. ओके. कल्चर निर्माण करूयात, एक आरोग्य आणि निरोगीदायी जीवनाचं, वेलनेसचं कल्चर. विजय सर, विजय रामा गच्चे. गच्चे सर, गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. शुक्रवारची, मंगळवार आणि शुक्रवारची लिंक सर्वांसाठी खुली आहे ना? हो, कायम लक्षात ठेवा. मंगळवार, शुक्रवार मराठी मीटिंग, मीटिंगची लिंक सर्वांसाठी. आणि ह्याचा म्हणजे तुम्ही सगळ्यात जास्त हा करून घ्या की तुम्हाला जास्तीत जास्त कंझ्युमर तयार करायचे. बरोबर आहे. हा, आजची मीटिंग ऐकली नवीन लोकांनी, तर ते प्रोडक्ट युज करायला सुरू करतील. ते तुमचे कंझ्युमर्स होतील. आणि काही लोकांना वाटेल की बाबा या मिशनमध्ये आपण जोडलं जाऊयात, आपल्याला हे प्रोडक्ट आयुष्यभर फुकट पाहिजे. आपणही चांगल्या प्रोडक्ट बरोबर, चांगल्या सिस्टम बरोबर, चांगल्या कंपनी बरोबर पुढे जाऊयात. लोक चांगले आहेत, माणसं चांगली आहेत, चला पुढे जाऊयात. अशा पद्धतीने काही तुमच्यासोबत डिस्ट्रीब्युटर्स बनतील सर. म्हणजे ही लिंक आपण सर्वांना शेअर करायची. नक्की शेअर करायची. दुसरी गोष्ट सांगतो की ही लिंक सगळ्यांसाठी ही काय आहे, सेम टू सेम लिंक, सेम टू सेम पासवर्ड. ओके. एखाद्या मीटिंगच्या वेळेला तुम्हाला लिंक समजा मिळालीच नाही कुणाकडूनच, पण तुम्हाला मागच्या मंगळवारची लिंक आहे, मागच्या शुक्रवारची लिंक आहे, त्याच लिंकवर क्लिक करा, मीटिंग ऑन होणार. याला म्हणतात पर्सनल मीटिंग लिंक, म्हणजे पर्सनल मीटिंग आयडी. हा असतो कॉमन, एकच असतो, तो कधी बदलत नाही. ओके सर, थँक्यू. फंटास्टिक, फंटास्टिक. छान प्रश्न विचारलात. येस. शैला मॅडम बोला, 1 मिनिट. साळुंखे मॅडम, काय काय नाव लिहितात, कधी कधी सापडत नाही. हा, गुड मॉर्निंग. ट्राय करा. म्यूट ओपन करा, म्यूट ओपन करा. आता येईल गुड आवाज. हा, मॉर्निंग. गुड व्हेरी मॉर्निंग व्हेरी सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. प्रोडक्ट तर खूप सुंदर सांगितलं, पण मला सगळ्यात आजच्या मीटिंगचं आवडलं सर, की आपण जे कोणत्याही एखादं टार्गेट धरतो, तर बिझनेस मध्ये येतोय किंवा प्लॅनिंग देतोय किंवा प्रोडक्ट देतोय, ह्याच्यात माणसं रिझन सांगतात. बरोबर आहे. आणि हे रिझन सांगतात आणि त्यांना असं वाटतं की आपण करतोय, आपल्याला अपयश येतंय. हे आपण खूप प्रयत्न करतोय पण आपल्याला अपयश येतंय का, तर ते स्वतःवर दोष देत नाहीत. तर ह्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही ते दाखवलेलं चित्र, शिड्या. इतक्या शिड्या आहेत, त्यानं आडव्या टाकल्यात. एक जरी शिडी उभी केली असती तर तो पलीकडे गेला असता. म्हणजेच काय सर, फक्त विचार बदलले पाहिजेत. मला खूप आवडलं ते, अप्रतिम होतं. कारण मला असं वाटतं की त्यातली प्रत्येकाच्या डोक्यात ती शिडी असेल, आडवी, उभी नसेल. हो हो. तर आम्हाला त्या आजच्या मीटिंग मुळे ती शिडी ज्या आडव्या होत्या त्या उभ्या झाल्या, तर नक्कीच आपल्याला यश येईल. प्रत्येक जण मलेशियाला त्या शिडीत बसून 100% कमीत क्वालिफाय कमी होणार. कोटीपर्यंत जाईल. ओके, थँक्यू येस सर. येस येस, फंटास्टिक. कारण खूप महत्वाचा पॉईंट बोलल्या मॅडम. नेक्स्ट नेक्स्ट म्यूट ओपन करा. कल्पना मॅडम आहेत, रणपिसे मॅडम म्यूट ओपन करा. रणपिसे मॅडम गुड बोला, 1 मिनिट. मॉर्निंग सर. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप छान सर, आजची माहिती खरंच छान भेटली एकदम. आणि अशा पद्धतीने जर आपण सर्वांपर्यंत पोहोचलो, नाही का, जी माहिती आज मिळालेली आहे, माहिती घेऊन आपण सर्वांपर्यंत पोहोचलो तर खरंच नक्कीच आपण डिरेक्शन मध्ये प्रगती करूया. येस आणि येस खरं ही मॅडम, माहिती तुम्ही होम शॉपिंग सगळ्यांपर्यंत. घेतल्याचा काय फायदा झाला सगळ्यांना सांगा जरा. हो, होम शॉपिंग घेतलेला मला खरंच खूप फायदा झाला. काय फायदा झाला? माझ्या प्रत्येक मीटिंग मध्ये लोकांची संख्या वाढत आहे. लोकांपर्यंत डिएक्सनची माहिती पोहोचत आहे आणि चांगल्या प्रकारे सेल होत आहे. येस. शॉपी घेतल्यामुळे प्रोडक्ट जवळ असल्यामुळे पटापट प्रोडक्ट लगेच घेतात लोक. आणि हा म्हणजे रिक्रुटमेंट वाढली, चांगला तुमची फायदा. टीम साईज वाढली का मॅडम? येस येस सर, येस. टीम साईज वाढली आहे.
लोक खूप पॉझिटिव्ह आहेत आणि चांगल्या प्रकारे हे देतात ते रिस्पेक्ट देतात ते प्रोत्साहन देतात ते म्हणजे खरंच चांगल्या प्रकारे छान झाले शॉपिंगमुळे खूप फायदा भेटलाय मला. येस येस. आता आपले विजय रामागच्चे सुद्धा शॉपिंग घेणार आहेत सर. बरोबर आहे ना विजय सर? येस म्यूट ओपन आहे तुमचा. येस येस सर, सर. येस सर. मीट उद्या ओपन ऑफिसला या करा. सर. मी तुम्हाला माझा पर्सनल काउन्सिलिंगचा सेपरेट वेळ देतो सर. नो माझ्यासोबत प्रॉब्लेम तुमची पर्सनल काउन्सिलिंग. सर. मला फक्त आपल्याला काही बॅनर्स वगैरे बनवायचे होते बर. घराच्या पुढे लावण्यासाठी समजा, तर त्याची काही माहिती आपल्याला शेअर करता आली तर बघा ना. माझ्याकडे तुम्ही या. मी काय म्हटलं तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगसाठी या. पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे समजलं ना तुम्हाला सेपरेट तुमचे काय प्रश्न असतील ते डायरेक्ट मला विचारायचे. माझ्याकडून डायरेक्ट तिथं उत्तरं घ्यायची आणि इमिजिएटली काय केलं पाहिजे ते समजून घ्यायचं. प्रोडक्ट सिलेक्शन आपण दोघांनी मिळून करायचं आणि बरोबर आपण होम शॉपिंग जी 50 ची आहे ती घेऊया. 50 ची घ्यायची का 2 ची घ्यायची? सर 50 ची सध्या तरी. 50 ची घेऊया. येस येस येस. व्हेरी गुड. तर उद्या भेटूयात आपण ऑफिसमध्ये, ब्रांच ऑफिसला. ठीक आहे. हॅलो सर. लिस्ट उद्या बरोबर. उद्या जर हा. ऑफिसमध्ये असाल तर ते हेमंत शेलार येणार आहेत उद्या बर वाकडेवाडीच्या मला फोन ऑफिसला. करा. सकाळी फोन करा. टायमिंग सेट करा. अपॉइंटमेंट घेऊन भेटायला सांगा त्यांना. ठीक आहे. ओके सर. या या घेऊन. ओके. दर्शना मॅडम. दर्शना कोण आहे? दर्शना का हा दर्शन? सॉरी गुड मी नाव मॉर्निंग नाही सर. घेऊ शकत. दर्शना नमस्ते. दर्शना दर्शना मॅडम भारती सॉरी. ना हा मस्त. नमस्ते दर्शना मॅडम. भारती ना नमस्ते नमस्ते कसे आहेत सर? एकदम छान छान. बोला मॅडम कुठून बोलता तुम्ही? मी विश्रांतवाडी फुले नगर. अरे हॅलो. बोला. हा बोला ना मॅडम. ऐकतोय आवाज येतोय हा तुमचा आम्हाला. मी माझ्या शॉपमध्ये माझं ब्युटी पार्लर आहे त्याच्यामध्ये मी थोडे प्रोडक्ट ठेवलेले आहेत म्हणजे असेही कंबुचाचे बॉक्स ठेवलेत किंवा हा लोन स्पिरुलिना तर मी खूप छान म्हणजे सेल होतोय माझा हा. आणि स्वतः पण आम्ही खातो पण पर्टिक्युलर डायबिटीस आणि बीपी साठी काय द्यावं? येस मॅडम. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मी आता वारंवार एक शब्द बोलत होतो बघा की आपण कोणत्याही रोगाचा उपचार करायला जायचं नाहीये. आपण करायचं त्या व्यक्तीच्या शरीराचा उपचार. हिलिंग ऑफ ओव्हरऑल बॉडी. बरोबर डायबिटीस हा बरोबर कधी बरोबर एकच कारणाने होत नाहीये. डायबिटीस होण्याच्या बरोबर. पाठीमागं अनेक कारणं मिळून आहेत तिथं. मग फक्त मध्ये साखर मध्ये कंट्रोल मला करणारं क्लायंट मेडिसिन. होते सर हरकत त्याच्यामुळे नाही, मध्ये हरकत मध्ये नाही. मी मला पुन्हा एकदा हा, सांगतो, वेलनेस पॅकेज सगळ्यांसाठी आहे. वेलनेस पॅकेज इज फॉर ओव्हरऑल बॉडी नॉर्मलायझेशन. शरीराचा उपचार करण्यासाठी आरजीजीएल, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि डिएक्सनचा चहा, ब्लॅक चहा किंवा ब्लॅक कॉफी एवढं तरी मिनिमम ओके सर त्यांना द्यायचंच. हे आपलं बॉडीचं पूर्ण वेलनेस आहे. हे तुमच्या ओके शरीराच्या ओके जीवनशैलीमध्ये जाऊन आतून रोगाची मूळ कारणं बाहेर काढून उपचार करेल. सेगमेंटल ओके अप्रोच सर असतो. सेगमेंटल म्हणजे माहिती आहे ना, जसं डायबिटीसलाच खास द्यायचंय आपल्याला. तर मेथिका, कारवल्लका आणि हा नीम या 3 गोष्टी हा लिहून ठेवा. ज्या आयुर्वेदामध्ये, DXN मध्ये आपल्याकडे ऑलरेडी आहेत. ज्या सेगमेंट हा अप्रोच मध्ये आहेत. म्हणजे इमिडिएटली आत्ता खाल्लं आणि त्यांचं थोडं साखर कंट्रोलमध्ये पण राहते. हा पण मग एका वेळेला हे सगळे द्यायचे की हो. अल्टरनेट खाता येईल? वेलनेस पॅकेज सांगा आणि त्याच्यासाठी टायमिंग असते. कधीही खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. एम्प्टी स्टमक जास्त दिला तर जास्त फायदा होतो त्याचा. त्यामुळे हे हा सगळं आयुर्वेदामध्ये येणाऱ्या प्रोडक्ट आहेत. आयुर्वेदाच्या गोष्टी जितक्या रिकाम्या पोटात जातात तेवढ्या त्या जास्त इफेक्ट करतात शरीराला. जेवणाच्या नंतर आपण ॲलोपॅथिक ड्रग खातो आपण. बरोबर की नाही? बरोबर बरोबर येस. तर मग ठीक आहे बिंदास सर देता येतं. थँक्यू. एक छानसं वेलनेस पॅकेज बनवा आणि डायबिटीसला हे बोला की तुझे 10 लाख रुपये जाणारच आहेत जर तू माझा ऐकणार नाहीस तर. ही बर टेक्निक आहे. ऍक्च्युअली ही प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही जेव्हा बोलता ही टेक्निक आहे की तुझे जाणारच आहेत. आणि ते कागदावर ओके असं काढून दाखवायचं त्यांना. जसं इन्शुरन्स वाले करतात ना तसं. ओके बरोबर सर आहे ना ओके मॅडम? सर थँक्यू थँक्यू. येस येस. खूप आणि छान वाचवायचेत माहिती आपल्याला. होती आजची. मी पहिल्यांदाच तुमची मीटिंग अटेंड केली आहे. थँक्यू हो हो. सर. खूप चांगलं काम करूया मॅडम. डेव्हलपमेंट चांगली करा. येस. थँक्यू दिग्विजय सर, थँक्यू. गवई सर बोला. नमस्ते. येस सर, गुड मॉर्निंग. हम्म. सर सर्वप्रथम तुमचं खरंच मनापासून हार्दिक हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन, कारण की तुमचं एनर्जी खूपच खूपच छान म्हणजे सर आता मीटिंग म्यूट घेऊन ओपन गेले करा. ते. म्यूट ओपन करा परत एकदा सर. हा येस येस येस. नाही म्हणजे खरंच तुमची एनर्जी एवढी पॉवरफुल आणि एनर्जेटिक म्हटल्यानंतर म्हणजे आम्ही शॉक झालो की म्हणलं सर एवढं एनर्जेटिक, म्हटलं घरी कधी गेले, कधी त्यांनी प्रिपरेशन केलं आणि कधी ट्रेनिंगला सुरुवात केली आणि लास्ट पर्यंत तो सेम तुमचा म्हणजे
एनर्जी काय म्हणजे असं नेमकं आता तुम्ही काय खाता तेच आम्हाला शोधावं लागेल. आल्या बघितलं ना समृद्धीने काय हातात दिलं माझ्या. फुल येस इम्युनिटी येस बुस्टर येस. ड्रिंक. पण एक ओके सांगतो ओके. तुम्हाला, याच्या पाठीमागे एक कारण आहे, पॅशन सर. प्रोफेशन आणि पॅशन ह्या गोष्टीमध्ये फरक आहे. लोक प्रोफेशन येस मध्ये येस असतात ना, ती लोक तेवढी एनर्जेटिक नसतात. पण जर तुम्ही येस येस तुमच्या प्रोफेशनलाच पॅशन केली असेल, तुम्ही ओके. सचिन तेंडुलकरला रात्री 12 वाजता बॅट द्या हातात बरं, कुठेही मॅच असू द्यात, मग तो ते काय मिळतं हे बघत नाही, त्याला पॅशन आहे त्या गोष्टीची. तसं करेक्ट. डीएक्सएन लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे, डीएक्सएन बोलायचं आहे, डीएक्सएन मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने अनेक लोकांना नॉलेज द्यायचं आहे, अनेक लोकांना पुढे घेऊन जायचं आहे. ही माझ्यातली पॅशन. रात्रीच्या 1 वाजता जरी मला म्हणले सर हे सांगा, तरी मी खडबडून जागा होणार त्यावेळेला. येस 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 येस. त्यामुळे तुम्ही असे सुद्धा असे तुमच्यामध्ये ती पॅशन तयार करा. बिलकुल आणि मला बिलकुल माहिती सर. आहे तुमच्यात ऑलरेडी आहे, कारण मी येस माझा जसा होतो ना सुरुवातीला, तसाच तुम्ही सेम आहात. ज्यावेळेला आम्ही येस डीएक्सएन मी स्टार्टला जसं करायचो तसं तुमचं आहे. एसटीत बसला असाल, रिक्षामध्ये बसला असाल, इव्हन कुठेही गेला असाल, तरी अनोळखी कुठे लोकांना डायरेक्ट भिडण्याची जी ताकद आहे, ती तुम्हाला लवकर येस डायमंड आणि क्राऊन बनवणार आहे. येस येस. तुमचा तुमचा आशीर्वाद तुमची साथ असली ना सर, बिलकुल 100% बनू सर. येस येस येस, बिलकुल बिलकुल सर. साथ सपोर्ट येस. सगळं काय आहे सर. आता ढिलं पडायचं नाही आपल्याला, फक्त चांगलं काम आहे, बिलकुल बिलकुल. चांगली सिस्टम आहे, आणि चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जात आपल्याला प्रूफ करायचं स्वतःला. यू शुड हॅव टू बी येस. प्रूफ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला प्रूफ करायचं आहे, घराला प्रूफ करायचं आहे, परिवाराला प्रूफ करून दाखवायचं आहे की दिग्विजय गवई सर काहीतरी आहेत. येस जगाला येस येस दाखवून सर. द्यायचंय, ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं असेल गवई सर तुमच्याच्यानी काय होणार नाही. अनेक कंपन्या तुम्ही याच्या आधी केलेल्या आहेत. लोक नावं ठेवतात, मला माहिती आहे तुम्हाला आता सुद्धा. पण काहीतरी वेगळं हो करायचं सर येस. यावर्षी. आम्ही आहोत बिलकुल तुमच्या बिलकुल सोबत. सर. येस येस येस. येस सर येस. मिनल मंगल मॅडम बोला, गायकवाड मिनल आहेत मॅडम. का बघा? येस सर. सर हा हा, मंगल गायकवाड आहेत का बघा बरं? मिनल मॅडम बोलतायत. हा, मिनल मॅडम बोला. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. सर अतिशय छान माहिती सांगितली आज तुम्ही गॅनोथेरपी बद्दल, आणि प्रकृती जसं आपल्याला सगळं काही देते आणि ती नष्ट पण करण्याची ताकद प्रकृतीमध्ये आहे. आणि डॉक्टर लिम सरांनी पण आपल्याला जे काही प्रॉडक्ट दिले ना, खरंच अप्रतिम आहे. फक्त आपल्याला ते पोझिशनिंग आले पाहिजे. म्हणजे मी एक पर्सनल पण एक्सपिरियन्स सांगेल, जो मला वाटतं मी पुण्याच्या मीटिंगला पण सांगितलं होतं की कंबुचा हे इतकं पॉवरफुल प्रॉडक्ट आहे ना आपल्याकडे, का या गट रिसेट जर आपण केला, म्हणजे गॅनोथेरपी सुरू करण्याच्या आधी, म्हणजे गॅनोडर्मा युक्त प्रॉडक्ट खाण्याआधी, मला तर वाटतं प्रत्येकाने कंबुचा आपल्याला 3 महिने कंटिन्यू करून गट रिसेट केला पाहिजे, जे की आपले मायक्रोबायोम्स वाढतील. आणि त्यानंतर आपले जे प्रीबायोटिक सिरीज मध्ये येतात, RGGL, स्पायरुलिना, हे जर घेतले तर हेल्दी गट होणार आणि डेफिनेटली जे डिसीज आपल्या शरीरातले बाहेर जायला खूप चांगली पॉवरफुल मदत होईल. तर प्रत्येकाने फोकस जास्त RGGL बरोबर कंबुचावर जर केला ना, तर एकदम बेस्ट राहील. म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की रिकव्हरी फास्ट होते. अगदी खरं आहे, अगदी बरोबरच पॉईंट बोललात. ऑलरेडी आणि लोक हेच कोला, अनुभव थम्सअप, आपण पेप्सी, ते जे फिझिनेस आहे ना, ते सगळं केमिकल वाला फिझिनेस आहे. इट्स नॉट नॅचरल फिझिनेस. ते जे कार्बोनेशन होतं ना, त्यात कार्बन डायऑक्साईड टाकला जातोय. म्हणजे इट इज व्हेरी डेंजरस फॉर हेल्थ. पण ऍक्च्युली लोकांना समजत नाहीये, तोंडाला चर लागतंय, पोटात गॅस्ट्रिक वाटतंय, ढेकर येत आहेत, म्हणून ते लोक केमिकल वालं कार्बोनेशन वापरतात. पण ती जी प्रोडक्टची लाईफस्टाईल लोकांमध्ये गेली आहे, ती लाईफस्टाईल झाली की नाही सांगा बरं? कोला, थम्सअप, पेप्सी, येस येस. ती लाईफस्टाईल बनली आणि लोकांची. तर आपल्याला तर त्याच तुम्ही लाईफस्टाईल स्लाइड मध्ये डीएक्सएन प्रोडक्ट कंबुचा बेस्ट बोललात एकदम. शेअर जबरदस्त. केली होती ना सर लवकरच तुम्ही. तुमची मीटिंग आपण या मंगळवारची एखाद्या शुक्रवारची लावणार आहोत. तयारीत राहा. येस सर. सर तुम्ही जी ऍपल आणि केकची जी स्लाइड दाखवली होती ना, ऍक्च्युली गट जेव्हा आपण रिसेट करतो ना, तर ऑटोमॅटिकली आपण केक कडे कधीच बघणार नाही, ऍपल कडेच बघणार, म्हणजे नॅचरल फूड, कारण आपला गटच मागत नाही अनहेल्दी. येस येस, गट हे इज इन फॅक्ट. सेकंड ब्रेन. ऑलरेडी ते डिसाइड करतं काय नाही खायचं आणि काय खायचंय ते. क्या थँक्यू बात सर. है मैम, जबरदस्त है. चलिए दोस्तों, लास्ट म्यूट अगर मंगल मैडम बोलणार आहेत का, 1 मंगल मिनिट. गायकवाड. हम्म. मंगल गायकवाड मॅडम, यू आर द लास्ट बट नॉट लिस्ट इन. ओपन करा म्यूट, ओपन तिथून. हॅलो, हा, येस मॅडम. येतोय का सर आवाज? हा, एकदम क्लिअर येतोय. बोला ना मॅडम. येस येस. हा, गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. खूपच छान माहिती सांगताय सर तुम्ही. आणि म्हणजे
90 डेजचं पण मला खूप सुंदर अनुभव येतोय. खूप छान असं काहीतरी एनर्जेटिक वाटतंय शिकताना तुमच्याकडून. आणि दिग्विजय सरांची प्रगती तुमच्या तोंडून कौतुक ऐकल्यावर तर मला खूप छान वाटलं. कारण त्यांच्यासाठी ऍक्च्युली म्हणजे ते जे म्हणतील ते त्यांच्यासाठी मी कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी ऑनलाईन मध्ये बिझनेसमध्ये आणण्यात त्यांचाच हात आहे मला. म्हणजे मी करायची हो. प्रयत्न. काय हम्म, करायचं, काय नाही करायचं म्हणजे हे चालू होतं सर्चिंग माझं. हम्म. पण ऑनलाईन बिझनेसमध्ये माझ्या मोठ्या बंधूनेच आणले मला आणि त्यांची प्रगती मला बघायची आहे. क्या बात. अक्षरशः तुमची येस. साथ असली तर खूप चांगलं होईल सर. 100%, 100%. त्यांची जी स्वप्न आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि ज्या वेळेला म्हणतो ना आपण की एकत्र येऊन आपण एकदा का ते डिसिजन घेतला तो डिसिजन पूर्ण केल्याशिवाय राहायचं नाही. आणि त्यासाठी ज्या गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत ना त्या मात्र आपण करायच्याच. मला येस, तुमच्याकडे येस, पण येस. अपेक्षा आहे की ऍटलीस्ट हो 3 सर. रिक्रुटमेंट तुम्ही झालेला मला मेसेज करायचा आहे. त्या येस मेसेजसाठी सर. मी सगळ्यात जास्त सिरियस असणार आहे. येस सर. सर येस सर. माझी 3 जॉईनिंग खरंच करा, सगळ्यांनी करा. नाहीतर त्याशिवाय 3 गुणा इन्कम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत आणि ती तुम्ही असं समजा की माझा सिस्टमचा पार्ट आहे. जसं बऱ्याचशा हो सर. नाही कंपन्यांमध्ये सर हे 50-50 हजारचा सेल करून घेतात. ओके. हो सर. नाही बरोबर आहे. हे प्रोडक्ट म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 1-2 मी बिझनेस केले ते असे, पण मला तेवढं जेन्युइन वाटलं नाही. पण मग हे जेव्हा मी बघते ना याचे व्हिडिओ तुम्ही सांगता ना आणि मी सर्च करून बघते, तर खूप जास्त जेन्युइन आहे हे. म्हणजे वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळं औषध असं नाहीये. पूर्ण बॉडीवर काम शरीरावरती. करतं. हे खूप जास्त प्युरिटी आहे याच्यामध्ये. येस. थँक सर. तुमचं येस, मार्गदर्शन येस, येस. असंच असू द्या. छान, छान. खूप चांगले, चांगले स्पीकर बनणार मॅडम. फक्त कंटिन्युअसली नोट्स काढा, माहिती घ्या आणि लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात करा. आता मात्र हो. मीटिंग झाल्यानंतर एक लक्षात घ्यायचं की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी नॉलेज घेतोय. त्यामुळे स्वतःला पूर्णपणे फील्डमध्ये घेऊन चला. ही ऑनलाईन येस मीटिंग जी सर. होते ती तुमच्या स्वतःच्या प्रत्येकाच्या नॉलेजसाठी आहे. प्रॉडक्टच्या इन्फॉर्मेशनसाठी असेल, बिझनेस सिस्टम बद्दल असेल किंवा नेमकं काय करायचंय समजलं असेल, तर मात्र फक्त एकच गोष्ट असते की नॉलेज डझंट हॅव अ पॉवर. नॉलेज म्हणजे येस सर. ताकद नाहीये. मित्रांनो, इम्प्लिमेंटेशन इज द पॉवर. इम्प्लिमेंटेशन द रिअल पॉवर. त्याला इम्प्लिमेंट येस. करा. त्यामुळे येस सर. सर्वांना मी मनापासून विनंती करेल, इथून आजची मीटिंग तुम्हाला छान वाटली, आवडली. उद्यापासून इमिजिएटली हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात करा. स्टेप बाय स्टेप एक प्रोडक्ट घेऊन बोलायला लागलात तरी तुमचे ऑटोमॅटिकली लोक प्रोडक्ट पण घेतील, कस्टमर बनतील, कंझ्युमर्स होतील आणि टीम वाढायला सुरुवात होईल. येस, दर्शना मॅडम, कंबुचा नक्की आपण शुगर पेशंटला देऊ शकतो. कारण कंबुचामध्ये जो गुड बॅक्टेरिया आहे तो शुगर इटिंग बॅक्टेरिया असल्यामुळे तो फायदेमंद आहे. ऍक्च्युली तो शरीरामध्ये गेल्यानंतर तो शरीरातली नको असलेली साखर पूर्णपणे खाण्याचं काम करतो. शुगर खाणारा बॅक्टेरिया त्याचं अन्नच शुगर आहे. त्यामुळे कंबुचामध्ये बाहेरून बॉटलवरती जर शुगर दिसत असेल, हा प्रश्न बरेच लोक विचारतात. पण फॅक्टरीमध्ये ज्यावेळी त्यात शुगर टाकली त्यावेळेचा तो लेबल आहे. पण तिथून 1 महिना 2 महिना जो प्रवास करत बॉटल आपल्यापर्यंत आलीये, तोपर्यंत त्यातली शुगर त्या बॅक्टेरियानी खाल्लेली आहे. आता ती खाल्ल्यामुळे काय झालं, बॅक्टेरियाची संख्या वाढलीये. मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया झालेत. आता हे मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया शरीराच्या आतमध्ये गेल्यानंतर टॉक्सिन सुद्धा खाऊ शकतात आणि नको असलेली साखर सुद्धा खाऊ शकतात. त्याचं संपला कामच पण. ते की ती बरोबर त्याला त्याचं ते अन्नच आहे. म्हणून तो शुगर इटिंग बॅक्टेरिया बॉडीच्या आतमध्ये गेला ना तर डायबिटीसला फायदेमंद आहे. ओके मॅडम, कंबुचा नक्की द्या शुगर पेशंटला. चला, थँक्यू सो मच फ्रेंड्स. विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. यावर्षी असं काहीतरी कामगिरी करूयात की जगाला सुद्धा वाटलं पाहिजे की यार तुम्ही छान काहीतरी डेव्हलपमेंट केली. थँक्यू सो मच. कधी खावा.